भेटलो आहोत अगोदर आणि सर पुस्तक प्रकाशनासाठी सुद्धा हजर होते. की हां, बरोबर आहे. तीच आपली मागची भेट नाही का? हो, हो हॅलो, ना. गुड त्याच्यानंतर मॉर्निंग हे सर. अ, आलमडे सर. हॅलो. आलमडे सर नाही. हे हातवर गेले की दिसत ते कॅमेऱ्यासमोर केलं तर नाही. ओके, ओके. सर तुम्हाला हाय करतायत हा आलमडे सर. हा. तुम्ही कॅमेरा तिथे तुम्हाला दिसेल तुम्हाला हां. तुमचं कॅमेरा काय कॅप्चर केलं. आपले मार्शल आहेत ते. माश पुढच्या वेळी जोसेफ सर आपल्याला मार्गदर्शन करतील कॅमेरा मला ते संपूर्ण म्हणजे आपण गाडी चालवतात कसं हात साफ करायचं पहिल्यांदा. काल मराठी भाषा दिन आणि आज विज्ञान दिवस हा चांगला योग जुळून आलेला आहे. त्याच्यात आपल्या परिसरातील ज्येष्ठ साहित्यिक जोसेफ सर आज आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या घरी मी मीटिंग मध्ये सहभागी करून घ्यायला माझा हातभार लागतोय याचं मला खूप धन्य वाटते मला. खरं म्हणजे आता माझं नाही तुम्ही अनम्यूट आहात, माईक ऑन आहे. खरं म्हणजे असं एक ते जे तरुण आमच्या गावातला एवढं एक्सपर्ट आहे बाबतीत मला खूप आनंद झाला की त्याच्याकडनं मी सगळं शिकून घेतोय. आणि विशेष म्हणजे आपला जो ग्रुप आहे या ग्रुपमध्ये नेहमी चर्चा करायला मला खूप आवडेल आणि आवडतं. पण मी थोडंसं घाबरत होतो कारण मला वाटलं की मला काही जमेल की नाही, कारण मी स्वतःहून कधी त्याचा वापर केला नव्हता या पर्टिक्युलर ह्याचा टेक्नॉलॉजी सिस्टमचा. आज इथे आहे, आपण मन मोकळेपणाने बोलूया. आपण कुणाला ऍक्च्युली विज्ञान दिवस असल्यामुळे त्याची तुमची अपेक्षा असेल की मी जास्तीत जास्त बोलावं, पण मला वाटतं आपण प्रश्नोत्तरे संवाद याच्यात भर देऊया. म्हणजे कसं होईल की माझ्या मनातल्या काही गोष्टी तुम्हाला कळतील आणि तुमच्या मनातल्या काही गोष्टी मला कळतील. आणि एक लेखक म्हणून मला इतरांना काय वाटतं हे जाणून घेणे फार महत्वाचं वाटतं. त्यातनं मग काय होतं, वैचारिक मंथन वाढायला मदत होते. ही माझी अपेक्षा आहे. अजून बरीचशी मंडळी आपली जमायची आहेत नेहमीची. हळू जमतील. आलमेडे सरांनी त्यांच्या अपेक्षा काय आहेत आजच्या चर्चेमध्ये ते सांगितलेलं बरं होईल. नाही, माझी अपेक्षा म्हणजे कसं की आपल्याकडे आता तुमच्यासारखे विज्ञानाचा प्रचार करण्यासाठी प्रयत्न करणारे लोक आहेत, आपले नारळीकर सर आहेत, परंतु तो प्रमाण जे आहे ते खूप कमी आहे. म्हणजे आपली मेन मीडिया जी आहे, टीव्ही म्हणा किंवा इतर चित्रपट माध्यम म्हणा किंवा आपले वर्तमानपत्र म्हणा, याच्यामध्ये विज्ञानाला फार थोडी जागा दिली जाते, जवळजवळ नाही म्हटलं तरी चालेल. आणि त्याचा परिणाम नक्कीच आपल्या संपूर्ण समाज विचारावर होतो. म्हणजे आपला समाज जो विचार करतो तो वैज्ञानिक दृष्टीने करत नाही. खूपसा पुरातन काळातल्या गोष्टी खऱ्या मानून त्याच्या आधारे चालतो. अगदी तरुण वर्ग सुद्धा, जे अगदी इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, असे लोक सुद्धा असा विचार करतात. म्हणजे विज्ञानाच्या दृष्टीचा उपयोग न करता हातात मोबाईल आहे, समोर कॉम्प्युटर आहे, परंतु डोक्यामध्ये मात्र विचार अगदी महाभारत रामायण काळातले आहेत. म्हणजे अगदी जवळची एक उदाहरण सांगायचं झालं तर माझा मित्र आहे, तर तो फिजिक्सचा प्रोफेसर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट होता. आणि वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये जाऊन वगैरे प्रयोग दाखवतो करून. परंतु असा माणूस असून देखील तो एक दिवस मला त्याने एक पेपरची क्लिप पाठवली. त्याच्यावर हिंदू धर्मामध्ये 28,000 वर्षापूर्वी म्हणे एक धातूची मूर्ती सापडली आणि त्यामुळे हिंदू धर्म किती पुरातन आहे हे सिद्ध होतं. पेपर क्लिप कुठल्या तरी हिंदी पेपर मधली होती
तर मी त्याला असा फक्त प्रश्न विचारला की म्हटलं हे काय सायंटिफिक जर्नल मधलं कात्रण आहे का? तू एक सायंटिस्ट आहे आणि फिजिक्सचा प्रोफेसर, हेड ऑफ द डिपार्टमेंट वगैरे, आणि आता रिटायर्ड आहे आणि सगळ्या कॉलेजेस मधून वगैरे सायन्सचे प्रयोग दाखवतो. तू या गोष्टीवर कसा काय विश्वास ठेवतो? दुसरी गोष्ट म्हटलं, धातूची मूर्ती 28,000 वर्षापूर्वी निर्माण झाली, तर त्यावेळेला धातूचं युग होतं का? गुगल सर्च जर केलं तर आपल्याला असं दिसतं की 10,000 वर्षापूर्वी धातूचं युग सुरू झालं. त्याच्या अगोदर सगळं पाषाणयुग किंवा अश्मयुग होतं. मग म्हटलं कसं काय तू हे खरं मानतो? तर मग त्याने म्हटलं हा, ओके ओके, म्हणजे सर्वसामान्य माणसं कसा विचार करत असतील? जर एखादा या क्षेत्रातला अभ्यासू माणूस म्हणजे जो शिकवतो लोकांना, तो जर असा विचार करतो, म्हणजे हा सर्वसामान्य जो पगडा आहे, तर त्याच्यावर काय करता येईल आपल्याला, हा एक विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे विज्ञान लेखक म्हणून अमेरिकेत जसे मोठे दिग्गज होऊन गेले, असिमॉव किंवा सॅगन वगैरे, तसे आपल्याकडे झालेले नाहीत. नार्डीकर सोडले तर मागे मला वाटते आपले आपले विज्ञान लेखक आहेत दुसरे कोणते, निरंजन घाट. हा निरंजन, तर त्यांनी असं म्हटलं होतं निरंजन की घाटे पुण्यातले. हा, की म्हणे असिमॉव हे जे शास्त्रज्ञ होते, त्यांनी लेखन हे क्षेत्र स्वीकारलं, स्वतः शास्त्रज्ञ असून देखील, परंतु त्यामुळे असं म्हणतात की अमेरिकेमध्ये नोबेल प्राइज मिळवणारे जे लोक होते त्यांची संख्या वाढली, म्हणजे त्यांच्या विज्ञान लेखनामुळे. ते वाचून त्याच्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली. त्यांना स्वतः जरी नोबेल पारितोषिक मिळालं नाही, तरी अनेकांनी ती नोबेल पारितोषिक मिळवली. तर याचा अर्थ ह्या साहित्याचा प्रचंड परिणाम होतो, आणि ही साहित्य निर्मिती विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे केवळ विज्ञानातले रहस्य किंवा विज्ञानात संशोधन काय चाललंय ते सांगण्याच्या पलीकडे विज्ञान कथा, कादंबऱ्या ह्या सुद्धा खूप परिणामकारकपणे समाजावर त्याचा परिणाम दाखवतात आणि समाजामध्ये बदल घडवून आणतात असं दिसतं. म्हणजे युरोपियन आणि अमेरिकन समाजाचा विचार केला तर हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आपल्या देशामध्ये पूर्वी काय होतं याच्याबद्दल बरीचशी चर्चा चालते, की विमान होतं, पुष्पक विमान होतं, अणुबॉम्ब होता, ब्रह्मास्त्र होतं, अमुक होतं, तमुक होतं, परंतु मधल्या काळामध्ये ते कुठे गायब झालं? किंवा नारळीकरांना याच्याविषयी प्रश्न विचारला तर त्यांनी सांगितलं की विमान जर होतं तर इलेक्ट्रिसिटी होती का, हा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे इलेक्ट्रिसिटीच नसेल तर विमान कसं येईल? किंवा हे जे इंजिन असतं, आयसी इंजिन, ज्याच्यावर पेट्रोलवर चालू शकतं किंवा इंधनावर चालू शकतं, असं इंजिन नसेल तर विमान कसं असेल? तर असे काही प्रश्न असतात, साध्या साध्या गोष्टी. आता विश्वंभर चौधरीचं एक व्याख्यान ऐकलं मी, तर त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की म्हणे आपल्या सायन्स काँग्रेसमध्ये पंतप्रधानांनी सांगितलं की आमच्याकडे प्लास्टिक सर्जरी होती, कारण त्यावेळेला जेव्हा गणपतीचं त्याच्या वडिलांनी शिरच्छेद केला तेव्हा पुन्हा ते शिर जोडण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली त्याने. मग ते प्लास्टिक सर्जरी होती, प्लास्टिक सर्जरी केली. मग म्हणे माझ्या घरातल्या एका लहान मुलाने प्रश्न विचारला की म्हणे हत्तीचं कशाला मुडगं बसवलं, ते जे जोडलं होतं तेच का नाही बसवलं? म्हणजे लहान मुलाला हा प्रश्न सुचू शकतो, मोठ्या माणसाला सुचत नाही, ती कंडिशन झालेली असतात. तर मला वाटतं ह्या गोष्टीचं सुरुवात लहान मुलापासूनच व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला जर बदल करायचा असेल तर लहान मुलांना जास्त एक्सपोज केलं पाहिजे. तर याच्याविषयी आपण चर्चा करूया. आणि मुळातच आपल्या देशामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान हजारो वर्ष मागे का पडलं ह्याच्यावर पण विचार करण्यासारखा आहे. म्हणजे खूप सुरुवातीला आपल्या देशामध्ये शून्याचा शोध लागला किंवा दशमान पद्धतीचा शोध लागला, ज्याच्यामुळे जगातला विज्ञान आणि गणित वगैरे खूप वेगाने पुढे गेलं.
जे ग्रीकांना शोधता आलं नाही ते आपल्या देशातील गणितज्ञांनी शोधलं. तर असं असून देखील पुढे आपण बंदिस्त का झालो? म्हणजे हजारो वर्ष साधं शिलाई मशीन किंवा सायकल अशा गोष्टी सुद्धा शोधू शकलो नाही. असं का झालं? याच्यावरही मला वाटते आपण विचार करायला हवा. थँक यू व्हेरी मच. हा सर, तुम्ही मुद्दा आता मांडला तोच बेसिक विज्ञान साहित्याचं कळीचा विषय आहे. आता आहे की वैज्ञानिक हा एक संस्कार कसं, तर आपण बऱ्याच वेळेला कसं देवधर्माचं जेव्हा आपण हे करतो, पूजा अर्चना करतो, त्यावेळेला प्रार्थना पोपट्यासारखी बोलतो तोंडाने, पण आपल्या अंतःकरणात त्याची ढवळाढवळ होत नसते. वैज्ञानिक दृष्टिकोन हा संस्कार मुलांमध्ये रुजवणे हे फार महत्वाचं आहे. आणि आजचं जे विज्ञान साहित्य आहे ते प्रौढांसाठी आहे, मुलांसाठी नाही. आता गंमत अशी आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संस्कार जर तुमच्यामध्ये लहानपणापासून रुजत गेला तर तुमच्यासाठी एक सवय असते. मला वाटतं तो जोसेफ सरांचा आवाज येत नाहीये. प्रॅक्टिस असते आणि मग सर रिपीट करा, तो आवाज कट झाला होता. हा, तर वैज्ञानिक दृष्टिकोन हा एक संस्कार असतो आणि तो संस्कार पसरवण्यासाठी मुलांमध्ये रुजवण्यासाठी साहित्याची गरज असते. कारण साहित्य मग ते कुठल्या प्रकारचं असो, ललित असो, वैचारिक असो, सामाजिक असो, वैज्ञानिक असो, हे लोकांमध्ये ज्ञानाचा प्रसार करत असतं. नॉलेज इज पॉवर. आणि हा जो ज्ञान आहे ना, ते मुलांमध्ये बालपणापासून जर रुजवलं गेलं तर त्यांना त्या आपोआप सवयी लागते. म्हणजे टापटीपणा ठेवायचं, घरात घाण करायची नाही, पाणी वेस्ट करायचं नाही, कुठल्याही प्रकारचं चंगळवाद अवॉइड करायचं. ह्या सगळ्या गोष्टी मुलांना कधी ते वाढत असताना शिकत केले पाहिजे. ते मोठे झाल्यानंतर तुम्ही त्यांना सांगायला गेलो तर ते हो हो म्हणतील, मान डोलावतील, पण नंतर करायचं तेच करायचं. म्हणजे बाजारात जायला मोटरसायकल घेऊन जातात आणि 5 मिनिटाच्या अंतरात चालत जाण्यापेक्षा ते पेट्रोल आणि डिझेलचं वेस्ट होतील, त्याचा पैसे खर्च करतात. तर अशा प्रकारचे संस्कार होणे फार महत्वाचं आहे. म्हणून विज्ञान साहित्य पाहिजे. आता विज्ञान साहित्य कसं विविध प्रकारचं असतं. एक तर तो वैचारिक लिखाण असतं, म्हणजे तुम्हाला विज्ञानामध्ये काही घडलंय ते तसं सांगितलं. दुसरं ललित विज्ञान असतं. ते एखादी घडलेली वैज्ञानिक घटना निरनिराळे लेखक आपापल्या शैलीने पेश करतात. कधी नाटकाच्या रूपामध्ये, कधी कथेच्या रूपामध्ये, कधी असं ललित गोष्टीच्या रूपामध्ये ते तुम्हाला सांगत असतात. तर तिसरं म्हणजे विज्ञान कथा हा सगळ्यात मोठा कळीचा विषय आहे. विज्ञान कथावरती फारच गदारोळ अजूनही विज्ञान जगतात चालू आहे. तुम्हाला माहित नाही, पण मी थोडक्यात त्याची झलक तुम्हाला देणार आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे साहित्य जे असतं ते वाचताना आपल्याला ते पहिलं म्हणजे समजलं पाहिजे. पहिली गोष्ट ती कधी समजेल तर आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन असेल तर, आपल्याकडे ती आवड असेल तर. आज मी चंगळवाद करतोय, सगळ्या सोयी सुविधा वगैरे मी वापरतोय, हे मला विज्ञान आणि तंत्रज्ञानाने दिलेले आहे, हे आपण पहिलं मान्य केलं पाहिजे. आणि त्यानंतर अशा प्रकारचं वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला तर तुमच्या मनामध्ये उपकाराची भावना तयार होती. मला हे समजलं पाहिजे, मला हे शिकलं पाहिजे. आज सिद्धेश मला शिकवायला आलाय आणि मी शिकतोय, कारण काय ते माझी गरज आहे. आणि त्यामुळे मी तुमच्यापासून भेटीगाठीला वंचित झालो होतो आतापर्यंत. आता माझ्या लक्षात आलं की मी ती पुढे एन्जॉय करू शकेन. कारण माझ्यामध्ये तो दृष्टिकोन आहे की ही सुविधा आपण आता आपल्याला पर्याय आहे. कोरोनाचं काही खरं नाहीये आता. त्यामुळे यापुढच्या भेटीगाठी ह्या व्हर्च्युअलीच होणार आहेत. म्हणजे प्रत्यक्ष समारंभ होण्याची शक्यता फार कमी आहे. कारण ते डिस्टन्सिंग आणि अनेक भौतिक अंतर, नंतर मास्क लावणे, बाहेर पडणे मुश्किल होणे, त्या सगळ्या गोष्टी येणार आहेत. म्हणजे माझी ती गरज आहे. आणि एक वैज्ञानिक शोध हा गरजेची जननी असते. गरजेमुळे जे निर्माण झालेले असतात. तर अशा प्रकारचे जे दृष्टिकोन आहे
तो माणसामध्ये येणं फार आवश्यक आहे. त्यानंतर हा जो दृष्टिकोन आहे तो माझ्या मते 3 गोष्टी अवलंबून आहे. एक निरीक्षण, दुसरा तर्क आणि तिसरं निष्कर्ष. या 3 गोष्टींवरती हा अवलंबून आहे. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो, म्हणजे हा माझा मुद्दा तुम्हाला पटेल. एका हॉस्पिटलमध्ये एक झोपडपट्टीतली लहानशी मुलगी आली होती आणि तिला आकडे येत होत्या, ताप येत होता, मळमळत होतं आणि तिचे केस गळायला लागले होते. 1-2 दिवसाच्या ट्रीटमेंट नंतर डॉक्टरांनी हर तऱ्हेचे उपचार केले, पण फरक पडतच होता. ती मुलगी दिवसेंदिवस रिड्यूस होत चालली होती. म्हणजे हे तर मरणार हे डॉक्टरांनी निश्चित केलं होतं. त्याच वेळेला तिथे एक नर्स होती तिची सेवा करणारी. तिने ही लक्षणं सगळी बघितली आणि तिला आठवलं हे मी कुठेतरी वाचलंय, कुठेतरी बघितलंय, असं तिला वाटलं. आणि ते लक्षात आलं की अगाथा ख्रिस्ती नावाची जी एक कादंबरी लेखिका आहे, तिच्या एका कथेमध्ये असा एक प्रसंग आहे की जो हिरो आहे ना, तो खलनायक आहे, तो त्या हिरोईनला मारण्यासाठी तिच्या लिपस्टिकमध्ये थॅलियमची पावडर टाकतो. थॅलियम तिच्या नकळत. थॅलियम पोटात गेल्यानंतर काय होतं, तो एक विषारी मूलद्रव्य आहे. तर ते शरीराच्या बाहेर पडत नाही. लघवीतनं किंवा टॉयलेटमधनं संडासमधनं बाहेर पडत नाही. शरीरामध्ये ते फिरत राहतं, सर्क्युलेट होत राहतं रक्तासोबत. आणि हळू-हळू त्याचे सगळे परिणाम आहेत. मळमळणे, आकडी येणे, केस गळणे, वजन कमी होणे हे सगळं दिसून येतात. तिने हे निरीक्षण बघितलं आणि आपला तर्क त्या डॉक्टरांना सांगितला. त्या पोरीच्या पोटात थॅलियम तर गेलं नसेल ना? मग त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली. तेव्हा लक्षात आलं की ती मुलगी गरीब घरातली होती, झोपडपट्टीत राहणारी. शाळेतनं येताना एक दिवस घरी आली, भूक लागली होती. तिला खाटेखाली पाव दिसला. ती तो पाव मडकावला. पण तो पाव काय होता, त्याची वडिलांनी उंदरांना मारण्यासाठी त्याच्यामध्ये थॅलियम घातलं होतं आणि तिकडे ठेवलं होतं. मुलीला माहीत नाही, बापाच्या लक्षात आलं नाही आणि म्हणून ती मुलगी अशी. आणि मग तिने अँटी थॅलियम औषधं दिली डॉक्टरांनी तिला. निष्कर्ष काय काढला की थॅलियमची बाधा झाली आहे आणि ती मुलगी 2 दिवसामध्ये बरी होऊन ठणठणीत होऊन घरी पोहोचली. आता हे त्या नर्सेसचं निरीक्षण, तिने काढलेला तर्क आणि डॉक्टरांनी केलेला उपाय, हे ह्याला म्हणतात वैज्ञानिक दृष्टिकोन. वैज्ञानिक दृष्टिकोन हा जास्त कठीण गोष्ट नाहीये. बऱ्याच वेळेला काय असतं, मुळात आपल्याला विज्ञानाची भीती असते. जशी गणित पण विज्ञानाचाच भाग आहे. भीती असते. आणि त्या भीतीपोटी जसं मी आतापर्यंत तुमच्या मीटिंगमध्ये का सहभागी झालो नाही, मला भीती का? अरे ते तिकडे काही चुकेल, माझं काहीतरी मी मूडचं अनम्यूट करीन किंवा कुठेतरी हे करीन, मला सगळे हसतील वगैरे. असे जण असं वाटायचं, गिल्टी वाटायचं थोडंसं नॉलेज ठरवून नसल्यामुळे. आणि मग मी आता त्याच्यासाठी मात केलेली आहे. कारण माझ्याकडे जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे की आपलं शिकलं पाहिजे. कारण झालंय काय, बऱ्याच ठिकाणून मला कॉन्फरन्ससाठी, व्हर्च्युअल कॉन्फरन्ससाठी आमंत्रण येतात आणि मी नम्रपणे नाकारतो. मी म्हणतो माझं आता काही कळत नाहीये, कृपया मला माझी इच्छा असून सुद्धा मी सहभागी होत नाही. मी तुम्हाला सांगतो तेच त्यांना सांगत होतो. तर अशा प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व्हावा म्हणून विज्ञान साहित्य असतं आणि हे विज्ञान साहित्य विविध रूपामध्ये असतं. मी तुम्हाला विज्ञान कथेविषयी जरा जास्त सांगणार आहे. कारण तो एक विषय असा आहे, सामान्य माणसाची डायरेक्ट निगडीत आहे. आपल्याला मनोरंजन असं काहीतरी वाचायला आवडतं आणि मनोरंजन वाचता आपल्या ज्ञानात भर पडते, विज्ञानाच्या ज्ञानात भर पडते. तर ते विज्ञान साहित्याचं फार मोठं काम आहे आणि ते करण्यासाठी बरीचशी मानदियाळी आज काम करते आहे. नारळीकर सर आहेत, निरंजन घाटे आहेत, सुबोध जावडेकर आहेत. ही सगळी मंडळी आपल्या मॅडमचं नाव काय? मंगला नारळीकर का? नाही, मंगला नारळीकर ह्या तशा विज्ञान लेखक नाहीयेत. पण त्यांचं जो लिखाण आहे ते माहितीपूर्ण असतं सगळं. त्याच्यामध्ये विज्ञान कथा वगैरे नसते. पण मी तुम्हाला सांगतो त्यांचं नाव शानबाग, मधुश्री शानबाग वगैरे अशी काही मंडळी आहे. ते विज्ञान कथेच्या थ्रू विज्ञान साहित्य, विज्ञान दृष्टिकोन तयार करण्याचा प्रयत्न करतात लोकमानसामध्ये, जनमानसामध्ये. आता ह्याच्यात प्रॉब्लेम काय? मी पुढे बोलू ना, चालेल? बोला सर. मी पुढे बोलू? सर्वांना आवाज येतोय ना? म्हणजे माझं एक प्रसंग म्हणजे मोनोटोनच झालं पाहिजे नाही. मला वाटतं सगळ्यांनी काही मध्ये प्रश्न वगैरे असतील ते विचारावेत असं मला वाटतं. आपण शेवटी घेऊ शकतो. नाही, तुमचं मनोगत होऊ दे, मग ओके. नंतर आपण प्रश्नोत्तर तर घेऊया. विज्ञान साहित्यामध्ये विज्ञान कथेमध्ये काय झालं, त्याची सुरुवात डॉक्टर जयंत नारळीकरने केली होती. खरं म्हणजे अगोदर सुद्धा विज्ञान कथा लिहिल्या गेल्या, पण त्या भयकथा होत्या, रहस्य कथा होत्या. बरचसं विज्ञान साहित्य अगोदरचं परभृत होतं.
भाषांतरित केलेलं. परकीय भाषेतनं, इंग्लिशमधनं, फ्रेंचमधनं या भाषातनं आपण भाषांतरित केलेलं. त्यामुळे पटकन लोकांना ते आवडायचं नाही. कारण ती तिकडची पार्श्वभूमी वेगळी होती, इकडची पार्श्वभूमी वेगळी होती. ते एक प्रकार झाला. दुसरं हळू त्यात प्रगती झाली, क्रांती झाली. आणि नारळीकर सरांचं म्हणणं काय होतं, की विज्ञान कथेतून विज्ञान पण शिकवायचं. त्यांना आकृती काढून दाखवायच्या. हा कोण इकडे गेला, की तो कोण तिकडे जातो आणि मग अशी आकृती काढून विज्ञान कथा लिहायच्या. पण नंतरचे जी नारळीकर, आपले सुभाष जावडेकर किंवा लक्ष्मण लोंढे किंवा शानबाग मॅडम यांनी काय म्हटलं, की विज्ञान कथा फक्त विज्ञान शिकवण्यासाठी नसते. ती सर्वसामान्य माणसाच्या जीवनातली कथा असते आणि त्यात आलेलं विज्ञान त्यांना समजावून सांगायचं असतं. म्हणजे कसं, की आपण याच्यामध्ये बासुंदीमध्ये साखर टाकतो ना, ती कशी विरघळते आणि बासुंदी एकजीव होते, तशी विज्ञान कथा झाली. म्हणजे ती विज्ञान शिकवण्यासाठी आहे असं त्यांना मान्य नव्हतं. तर त्याचं काय असतं, मुख्य गाभा विज्ञान कथेचा, की ते प्रक्षेपण करतं, म्हणजे एक्स्ट्राप्लॉटेशन. आज जे विज्ञान आहे त्याचा पुढे काय परिणाम होऊ शकतो. म्हणजे आज आपण रोबो वापरतो, यंत्रमानव वापरतो, खरं की नाही? ते घरामध्ये कामं करतात आणि ते काही नोकरांचं कामं करतात, आयाचं कामं करतात. तर अशी परवा दिवशी मी एक स्टोरी लिहिली, ती अशी की तो एक वैज्ञानिक जो असतो, तो रोबोचा जनक असतो. त्याला नोबेल पारितोषिक मिळावं इथपर्यंत त्याची मजल गेलेली असते. तर तो कॉन्फरन्सला जातो आणि 1 महिन्याने आल्यानंतर त्याला कळतं, की त्याची जी रोबो आया आहे, ती आया प्रेग्नंट झालेली. आता तो विचारच पडतो, त्याने पहिल्यापासून तसं हे केलं होतं, की आपण ह्या यंत्रमानवामध्ये जीव आणायचा, सजीवता आणायची. त्याचे प्रयत्न चालू होते. पण ती प्रयत्न एवढे ह्या टोकाला जातील त्याला कल्पना नाही. आणि त्यांचा जो नोकर होता त्याने ते कबूल केलं. येस, माझा हिच्याशी शरीर संबंध आलेला आहे आणि माझ्यामुळे ती प्रेग्नंट झाली आहे म्हणून. त्याच्यापुढे आता पेच पडतो, नेमकं पुढे काय होणार आहे? आणि हे म्हणजे एक्स्ट्रापोलेटेशन, म्हणजे कदाचित ती कथा अजून पुढे नेता येईल. ती याच्यातनं जी डिलिव्हरी होऊन यंत्रमानव आलेलं जे बाळ आहे ते कुठल्या स्वरूपाचं असणार, ते अशा प्रकारचं इमॅजिनेशन त्याच्यामध्ये असतं. पण त्याच वेळेला गंमत अशी असते, की विज्ञान कथेमध्ये मला नारळीकर सर नेहमी सांगतात, की पराविज्ञानाचा तुम्ही मुलामा देऊ नका. पराविज्ञान जे शक्यच नाही. म्हणजे वनस्पतीला संवेदना आहे, पण भावना नाहीये. त्या भावना तुम्ही द्यायचा प्रयत्न केला तर ते थोडंसं पराविज्ञान होईल. कारण अजून काही त्याचं सिद्ध झालेलं नाहीये. म्हणजे मागे क्रिस्तोफर रिव्हेलोच्या ई मासिकामध्ये मी एक कथा पेश केली होती, की फरशे काका नावाचा शेतकरी असतो, बायको आजारी असते. तो त्याच्या झाडाझुडपावर खूप प्रेम करतो आणि एकदा तो भावनाच्या वेगात आपल्या बागेतील जी केळ आहे, शेवटची केळीला जास्तीत जास्त पाणी मिळतं, तुम्हाला माहिती आहे ना? तर जास्तीत जास्त पाणी मिळतं आणि ते लवकर नंबर येतो, नाही का? तर तो आवेगाने त्या केळीला वेंग मारतो आणि त्या केळीवरती एक डोंगर येते, की त्याच्यात मुलाचं चित्र हे दिसतं, अवयव दिसतात मुलासारखं. जणू की त्याच्या भावना केळीने ओळखल्या आणि त्याला ते तर तशा प्रकारचं पराविज्ञान इथं कामा हे हे कारण आपल्याला लोकांना काय सांगायचंय, की आज तुम्ही विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये, परिसरामध्ये, त्याच्या सोयी सुविधामध्ये वाढत आहात. तर तुम्हाला कळलं पाहिजे हे नेमकं मला कसं मिळतं. आता ही कॉन्फरन्स जी व्हर्च्युअल चालते ह्याचं मागचं कारण काय आहे, म्हणजे रिझनिंग कसं आहे, ते कसं घडतं, ही माहिती करायची. मी जर हे घेतली, जबाबदारी घेतली किंवा मी माझं समजून घेतलं, तर मला हे ई कॉन्फरन्सवर, एक व्हर्च्युअल कॉन्फरन्सवर काहीच वाटणार नाही. नेहमीसारखंच वाटेल. जे आता इतर ठिकाणी सहजपणे लोक बोलतात. आणि आपल्याकडे सुद्धा आता आलंय ते. मी ज्या कॉन्फरन्स अटेंड करतो, लोकं आता व्हर्च्युअल कॉन्फरन्समध्येच सगळं हे करतात. म्हणजे कार्य फार निभवतात. तर अशा प्रकारे त्याचा मुख्य मुद्दा कुठे येतोय, की वैज्ञानिक दृष्टिकोन. माझ्या ठायी वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे. तो फार महत्वाचा, की तो माझ्यावर संस्कार व्हायला पाहिजे. आणि आलमडे सर बोलले त्याप्रमाणे आता हे मुलांना कळलं पाहिजे. बालसाहित्यामध्ये यायला पाहिजे. बाल साहित्यामध्ये आता राक्षस किंवा परी किंवा भुताटकी ह्या गोष्टी आता हळूहळू कारण सगळ्यांना कळलंय ते काही नाहीये. उगाचच कशाला त्याचे बाऊ करायचा. ते लोक आता तुम्ही जर मुलांना सांगितलं ना, वाघ सिंह हा जंगलाचा राजा आहे.
त्यांना पटत नाही. तर त्या माझा नातू मला सांगतो, की एका म्हशीने शिंगाने तर उडवलं होतं ते, तो राजा कुठे गेला? म्हणजे लोकांना ते पटत नाही आता. तेव्हा ठीक होतं, की हे लिमिटेड होतं, मर्यादित होतं साहित्याचं जणू. आता त्यांना ते सांगून चालणार नाही. आता त्यांना कॉम्प्युटर, त्याचे सॉफ्टवेअर, त्याचं हार्डवेअर या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या गेल्या पाहिजेत. त्यांच्यावर ते संस्कार व्हायला पाहिजेत आणि आता मुलांना सगळं माहिती पडलंय. माझ्यापेक्षा माझा मुलगा किंवा माझा नातू जास्त चांगल्या तऱ्हेने मोबाईल हँडल करतो. पण ते मूलभूत नाही. ते उपयोजित आहे. म्हणजे मला त्याचा उपयोग करायचा आहे म्हणून ते शिकलेले आहेत. पण त्याच्या मागचं कारण काय आहे? मूलभूत विज्ञान ज्याला म्हणतो आपण, ते लोकांना माहिती नाही. मूलभूत विज्ञानाचं विद्यार्थ्यावरती संस्कार व्हायला पाहिजेत. ही तळमळ आपले 94 साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर हे ठामपणे मांडत असतात, कळकळीने सांगत असतात. ते मला नेहमी ते सांगतात, आमचा जेव्हा शाळेला होतो, तू मुलांसाठी लिही, की तुझ्याकडे ती कला आहे. तर मुलांच्या वरती त्यांची पाटी कोरी असते. त्या कोऱ्या पाटीवरती आपण जे काही लिहू ना, काय सांगू ना, ते संस्कार होतात. मोठी माणसं कशी पूर्वग्रह दिसत असतात. प्रेजुडाइज ते ऐकताना हो, 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 छान काम मस्त आहे, हे चांगलं आहे असं सांगतात. पण नंतर विसरतो. त्याला काही अर्थ नाही. म्हणजे ते असं झालं, की एका धर्मगुरूने भर सभेमध्ये खूप कळकळीने दारूबंदीविषयी भाषण केलं आणि शेवटी त्यांनी आवाहन केलं, आजपासून दारू सोडणार त्यांनी हात वरती करा. सगळ्यांनी हात वरती केले, समोर बसले होते. मी तिकडे फ्रंट पेज रांगेत होतो. मी नेहमीच्या माझ्या तत्वानुसार शांत राहिलो. हात त्यांनी सगळ्यांनी हात वरती केले. ती सभा संपली. आम्ही खाली उतरलो. तर माझा मित्र मला विचारतो, वर्ग मित्र मला भेटला, "जो कुठे चाललास?" मी बोरवलीला परत चाललो. कार्यक्रम झालेला आहे. "ते चल आपण बसूया," मला म्हणतो. "अरे पण तू हात वरती केला होता तर?" मी त्याला विचारलं. म्हणजे याचा अर्थ आपण फक्त तोंड देखलं हे करतो. मोठी माणसं. आपण प्रत्यक्षात आपल्या ज्या सवयी आहेत, आपले जे संस्कार झाले किंवा आपल्या ज्या सवयी लागल्यात, त्याच आपण पाळतो. विज्ञान साहित्यामध्ये ह्याच गोष्टीवरती उजेड टाकला गेला पाहिजे असं मला वाटतं. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या अंधश्रद्धा आहेत. त्यात माणसाने धार्मिक असावं, माझं काहीच नाहीये. धार्मिक असावं. पण धर्म कसा पाळावा, धर्म कसा मानावा, ह्याला काहीतरी मर्यादा असल्या पाहिजे. ह्याचे काहीतरी नवीन नियम यायला पाहिजे. कारण आपण आजकाल सगळं पाळतो, मानत काहीच नाही. हा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणून कधी-कधी माझा विचार, माझं लिखाण हे धर्मविरुद्ध आहे असं लोकांचं घ्यायचं तसं नाहीये. मला अजून सखोल अभ्यास करायचा. विज्ञान तिकडे पण यायला पाहिजे. विज्ञान आणि धर्म तुम्ही जर एकत्र जुळलात ना, तर तुम्हाला सुखी जीवन मिळू शकेल असं माझं एक छोटा लेखक म्हणून माझं असं मत आहे. माझं असं पॅशन आहे. एवढंच मला सांगायचं. सरांनी जे म्हटलं त्याला जोडूनच एक उदाहरण द्यावंसं वाटतं, की कार्ल सेगनने आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे. सगळ्यांना आवाज येतोय का क्लिअर व्यवस्थित? हो, हो. ओके. तर नासामध्ये जे सायंटिस्ट आहेत, त्याच्यातले 70-80% सायंटिस्ट हे लहानपणी विज्ञान कथा वाचून आलेले आहेत. म्हणजे जे सरांनी सांगितलं, की लहान मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे. त्याचंच एक मूर्तिमंत उदाहरण. कारण आज नासा एवढी जगविख्यात स्पेस इन्स्टिट्यूट आहे. कारण त्याच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले खूप चांगले वैज्ञानिक आहेत आणि त्याची जडणघडण कुठेतरी लहानपणीच झालेली आहे. तर आपणही त्यासाठी प्रयत्न करायला हरकत सुधीरच्या विचाराला मी दुजोरा देतो. जे अंतराळामध्ये अंतरिक्ष हे जातात, ॲस्ट्रोनॉट जातात, अंतराळवीर. ते जाताना सोबत विज्ञान कथेची पुस्तकं घेऊन जातात. हा जनरल अनुभव. आपल्यापैकी कोणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर बोलू शकता मुक्तपणे. पॅटर्न बोला. जोसेफ सर, हॅलो हॅलो. हा बोलू? बोला, ऐकायला येतंय. जोसेफ सरांनी सांगितलं की विज्ञान आणि धर्म हे याचं एकत्रीकरण व्हायला पाहिजे. तर ती शक्यता आहे का? कारण जिकडे विज्ञान आहे तिकडे धर्म म्हणजे पूर्ण म्हणजे त्याचं हे पडत नाही, तो कम्प्लीट होऊ शकत नाही धर्म. हा, तुम्ही बोला. शक्यता आहे. जर तुम्ही तुमचा दृष्टिकोन व्यापक केला आणि जर तुम्हाला कळलं की जो धर्म मला शिकवला जातो त्याच्यामधले जे उत्सव, त्याच्या पद्धती आहेत त्या अनावश्यक अशा आहेत. हे जर तुम्हाला समजू शकलं ठामपणे
आणि नुसतं समजून नाही तर तुम्हाला ते पटलं पाहिजे, तर धर्माला एक मोठी उंची मिळेल. कारण त्याच्यात प्रॉब्लेम काय, धर्म आपल्याला जुन्या गोष्टी सांगतो, विज्ञान नव्या गोष्टी सांगतो. पण तुम्ही जर बघितलं, मी आता बायबलचा आणि काही धर्मग्रंथाचा अभ्यास करतोय, जुन्या काळी सुद्धा वैज्ञानिक गोष्टी घडत होत्या, पण त्याला विज्ञान म्हणून समजलं जात होतं, त्याला चमत्कार म्हणून समजलं जात. आणि त्यामुळे झालं काय, त्याची चिकित्सा झाली नाही. चिकित्सा न झाल्यामुळे आज आपण म्हणतो आपल्याकडे ते हे होती ना, अग्नी अश्र वगैरे होती महाभारतामध्ये, किंवा पुष्पक विमानं होती गुंडारी वगैरे, त्यात अजिबात तथ्य नाही असं नाही, पण ते सिद्ध झालेलं नाही. तिथं सिद्ध झालं तर धर्म आणि विज्ञान एकच होऊन जाईल, विज्ञान हा धर्मच होऊन जाईल असं मी म्हणेन. आणि म्हणून विज्ञान धर्म हा नव्या काळाची गरज आहे असं मला वाटतंय. ते होऊ शकेल, फक्त एवढंच की व्यापकता पाहिजे विचाराची. आपण फक्त घोड्याच्या त्याच्यासारखं फक्त एकसंगी बघितलं, किंवा आपले पुरोहित सांगतात, आपले धर्मगुरू किंवा आपले नेते सांगतात, तेवढंच फक्त ऐकत राहिलो तर ते होणार नाही. कारण ती सुद्धा माणसं असतात, त्यांना सुद्धा मर्यादा असते. त्यांच्या विचाराला आपण वेगळं हे करू शकलो तर करायचं, हिंमत करायची. हिंमत कोण करत नाही, कारण की माहिती का, लोकांना, लोक मला चुकीचं म्हणतील, लोक मला नास्तिक म्हणतील, मला पाखंडी म्हणतील, अशा प्रकारची भावना लोकांच्या मनामध्ये असते. एक भय मनामध्ये जे आहे, मृत्यूचं भय असं असूच नाही, कारण ते असतं येणारच आहे मृत्यूचं भय, पण आपण ते भय बाळगतो. त्याला कारण काय, देवधर्म आपल्याला शिकवतो की तुम्ही मरणार, तुम्ही त्याच्याबद्दल असं करा, दान धर्म करा, अमुक नव्यानं जा, तसं ते जा. ते त्यांनी सांगितलं म्हणून नको. मला जर वाटत असेल ना, मला जायचं लुडूसला, फ्रान्स बघायचंय, तिकडनं माऊलीचं दर्शन घेतलं, काय फरक नाहीये. तुम्ही अधार्मिक किंवा धार्मिक असं तिकडे मानू शकत नाही. पण झालं की व्यापक आपल्या मनामध्ये, आपला समाज जो आहे ना, त्याला एक शब्द मला सापडला होता, जडशीळ आहे. जडशीळ शब्द म्हणजे पटकन बदलायला तयार नाही. जे आहे ना, जुनं आहे त्याच्यावरच ते दबून राहिलेलं आहे. हा जडशीलता जर नष्ट करायची असेल तर माणसाला वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज आहे, विज्ञान साहित्याची गरज आहे. म्हणून गेली 5 वर्ष मी सातत्याने ही जी संस्था आहे त्यांना सांगत होतो की विज्ञान लेखकाला तुम्ही अध्यक्ष करा. त्यांना त्या मुख्य प्रवाहामध्ये आणा. म्हणजे काय होईल, विज्ञान साहित्याकडे जे दुर्लक्ष करतात, समीक्षक दुर्लक्ष करतात, ते विज्ञान जड आहे असं लोक सांगतात, हे सगळे गैरसमज दूर होतील आपण. त्याच्यामध्ये एवढे रंजक आणि मनोरंजक गोष्टी आहेत विज्ञानामध्ये. तशा मी तुम्हाला 2-3 गोष्टी ऐकवल्या, तशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि तुम्ही जर विज्ञान कथा वाचत असाल, तर तुम्हाला आवडत असेल, तर तुमची करमणूकच असे नाही, तुम्हाला मग एक वैज्ञानिक कंगोरा समज की अरे असं आहे का, आम्हाला माहित नव्हतं असं आपण म्हणतो. तर ते सगळं हळूहळू नष्ट व्हायला पाहिजे. आणि नष्ट करण्याचं सामर्थ्य फक्त वैज्ञानिक साहित्यामध्ये आहे असं मी म्हणतो. वैज्ञानिक साहित्य म्हणजे विज्ञान कथाच असं नाही, पण तो एक मुख्य भाग आहे. पण ललित साहित्य आहे, वैचारिक साहित्य आहे, निबंध साहित्य आहे विज्ञानामध्ये सुद्धा. ते सुद्धा आपल्याला माहिती सांगतात. ज्याच्या त्याच्या मूडप्रमाणे, पॅशनप्रमाणे, आवडीप्रमाणे ते त्याचा आपण आस्वाद घेऊ शकतो असं म्हणतो. जडशील, जडशील तो शब्द, जडशील, इनर्शियल म्हणून. इनर्शिया पण ढकलल्याशिवाय ते जात नाही. जोसेफ सर, या धर्माच्या नावाखाली जी कर्मकांड, धर्म म्हणजे कोणते आहे, म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, त्याच्या नावाखाली जी कर्मकांड चालतात ती विज्ञानाच्या विरुद्ध नाहीत का? पण ही कर्मकांड कोण करतंय? कर्मकांड आपणच करतो. बरोबर. आपण तुम्ही कुणाच तरी ऐकतो. मी जर माझ्या धर्मगुरूला तो जाब विचारू शकलो, तू सांगतोस ते मी 7 वेळा महिना केलाच पाहिजे, तर त्यामागचं कारण काय? तर ते कारण ते सांगू शकणार नाही. ते पण केलं नाही की आम्ही तुला आदेश दिलेच नाही का, हे त्याचं मत असतं. तिकडे आपली भूमिका फार ताठर असली पाहिजे, किंवा भक्कम असली पाहिजे. ही भक्कम भूमिका आपण का घेत नाही, कारण आपल्यावरती संस्कार असे झाले आहेत की तुम्ही जर विरुद्ध बोललात तर तुम्हाला पाप होईल. तुम्ही देवाच्या आणि समूहाला तुमच्या विरुद्ध तयार केला जातो आणि तुम्ही घाबरता. प्रॉब्लेम तो आहे सगळ्या ठिकाणी, सगळ्या म्हणजे हा प्रॉब्लेम. हॅलो, सरांचं ऐकायला येते का तुम्हाला? हो हो येतंय. हो बोला. मी बोलू का म्हटलं काही? हो हो बोला बोला. नक्की बोलू ना, कारण मी बोलायला उभाच कोणी काहीतरी बोलतंय म्हणून. नाही वेळ नसेल तर मी बोलत नाही, बघा इतरांना बोलायचं. तुम्ही बोला. मला बेसिक असं सांगायचं आहे जोसेफ सरांना की तुम्ही सांगितलं संस्कार करा ना, संस्कार केला पाहिजे विज्ञानाचा ना. विज्ञानाचा संस्कार का करायला पाहिजे?
कारण आपल्यावर आजपर्यंत सगळे संस्कार देवाच्या नावाने झाले आहेत ना, की सगळा करविता देव आहे ना, हे आपल्याला शिकवलंय ना. आपण जेव्हा माणसाला हे सांगू की तुझा करता करविता देव नाही, तू आहेस, तू कोणाची भीती बाळगू नको, मृत्यूची पण भीती बाळगू नको आणि उद्या कुठल्याही संकटाची भीती बाळगू नको, कारण जे काय होणार आहे ते तुझ्या कृतीमुळे होणार आहे, तुझ्या परिस्थितीमुळे होणार आहे, त्या देवामुळे होणार नाही आहे. हे आपण माणसाला कधी सांगतो का? दुसरा प्रश्न असा, धर्म असायला पाहिजे, धर्माशिवाय माणूस जगू शकत नाही, पण तो धर्म माणसाच्या कर्तव्यबुद्धीतून जन्माला आला पाहिजे. तो धर्म असा असला पाहिजे की मी माणूस आहे तसा दुसरा माणूस आहे, आमच्या दोघात प्रेमाचं संबंध असलं पाहिजे, आमच्या दोघात विषयाचा संबंध असता कामा नाही. आणि त्याच्यासाठी देवाची गरज नाही. माणसात जो भेद निर्माण केला किंवा माणसात जे भेदाचे संस्कार निर्माण केले, ह्याला देव कारणीभूत आहे ना. देवाच्या नावाने धर्म सांगण्यापेक्षा माणसाच्या नावाने, माणसाच्या भल्यासाठी समाजाची धारणा करतो असा धर्म माणसाला जर शिकवला, देवाची गरज नाही, माणसाला माणसाची गरज आहे. आणि माणूस माणसाला सांभाळू शकतो, तो प्रेमाने माणसाशी राहू शकतो, त्याला कुठल्याही अलौकिक शक्तीची गरज नाही. तर हा जो विचार आहे, हा लहान मुलांना देण्यासाठी धर्माच्या नावाने होणारी कर्मकांड थांबली पाहिजेत ना. धर्म वाईट नाही, पण ज्या लोकांनी धर्म किंवा ज्यांच्या लोकांनी धर्माची प्रस्तावित व्यवस्था उभी केली आहे, त्यांना सत्ता गाजवायची आहे. आणि दुर्दैव असं आहे, आपण जे धर्म पाळतो, कालपर्यंत मी सुद्धा कधीच विचार केला नाही मी करतो ते बरोबर आहे की नाही, आणि केलं तरी सुद्धा आपल्याला लाज वाटते, दोष. पण आपण स्वतः सुरुवात केली आहे का की मी चर्चला जाणार नाही किंवा मी देवपूजा करणार नाही, कारण ते खोटं आहे. जे जोसेफ सांगितलं की मृत्यू मला येणार आहे, ऍक्सिडेंटमुळे मरणार असेल, रोगामुळे मरणार, मृत्यू येणार आहे. तर ह्या गोष्टी म्हणजे विज्ञानाचा संस्कार, म्हणजे विज्ञान म्हणजे धर्मच आहे. विज्ञान कधी असं सांगत नाही की आम्हाला सगळं कळलेलं आहे, पण देवाच्या नावाने सगळे लोक सांगतात आम्हाला सगळं कळलेलं आहे, तुमचं असं होणार आणि तुम्ही स्वर्गात जाणार आहात. तर ही विचाराची, विवेकाची परंपरा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे की माणूस किंवा अल्मेडा सरांनी सुरुवात केली की आपल्याकडे प्रगती झाली नाही, प्रगती होणार कशी? आपण शून्य दिला. वरांगडीने हेही सांगितलं की पृथ्वी फिरते, असंही चौथ्या शतकात सांगितलं. मग जवळजवळ चौथ्या शतक ते 7व्या शतकापासून 17व्या शतकापर्यंत सर्व अंधकार युग समजलं त्याला, कारण विज्ञानाला थांबवलं लोकांनी धर्माच्या नावाने. तर बेसिक आहे का की माणसाच्या जीवनातून देवाच्या नावाने येणारा धर्म बदलला पाहिजे. समाजाची आणि माणसाची धारणा करणारा धर्म आणि विवेकी विचार जर दिला तो विज्ञान हाच धर्म होईल. विज्ञान मनुष्य हानिकारी नाही आहे, विज्ञानाचा उपयोग हानिकारी करणारी माणसं आहे. माणूस जन्मता हानिकारक नाहीये, पण त्याची वृत्ती त्याला धर्म विनाश करायला लावतं. तर ही जी वृत्ती आहे की ती वृत्ती विवेकी नाही, ही वृत्ती बदलायला लावायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी माणसाला माणुसकीशिवाय दुसरा धर्म असू शकत नाही हे सांगायला पाहिजे. थँक्यू. अतुल सर, हॅलो, बोला. हो, बोला. अतुल सरांनी मांडणी केली हे विवेकाशी धरून आहे. मी आता आचार्य रजनीशांनी याबद्दल काय सांगितलंय हे मी ऐकलं होतं ते सांगतो. आचार्य रजनीश असं म्हणतात की विज्ञान जे आहे त्याच्यामध्ये वस्तूविषयी किंवा बाहेरच्या जगाविषयी अभ्यास केला जातो, तर धर्म हा देखील एक विज्ञानाचा भाग आहे आणि तो माणसाच्या मनावर आधारित आहे. माणसाच्या मनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणून धर्म आपण विचारात घेतला पाहिजे असं त्यांनी मांडणी केली. त्याचं म्हणणं असं की विज्ञान आपण असं म्हणत नाही की न्यूटनचं विज्ञान वेगळं, गॅलिलिओचं विज्ञान वेगळं, आर्किमिडीजचं विज्ञान वेगळं असं म्हणत नाही. आपण पुढची स्टेप आहे, गॅलिलिओने जे शोधलं त्याच्या पुढे न्यूटनने शोधलं, तर हा जो भाग आहे तो धर्माला देखील लागू आहे. म्हणजे धर्माच्या संस्थापकांनी काही विचार मांडले आणि लोकांना
त्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त केलं, ते माणसाच्या मनाशी संबंधित आहे. म्हणजे माणसाच्या मनाच्या विकासाशी संबंधित आहे. म्हणजे कृष्णाने असं म्हटलेलं असो, की निष्काम कर्मयोग करा, फळाची आशा धरू नका. हे म्हणणं हा एक विचार आहे, जो अर्जुनाला सांगितला त्याने महाभारत युद्धाच्या वेळेला, किंवा गौतम बुद्धाने जे सांगितलं की कोणाची हिंसा करू नका, स्वतः विचार करायला शिका, किंवा कृष्णाने जे सांगितलं करायला शिका, दुसऱ्यावर प्रेम करणं हाच अंतिम धर्म आहे. तर हे जे आहेत, हे त्या त्या काळातले एकापुढे एक जाणारे असे मनोवैज्ञानिक आहेत. माणसाच्या मनाचा विचार करणारे शास्त्रज्ञ आहेत. आणि आपण काय केलं, की कृष्ण हा हिंदू धर्माचा, बुद्ध हा बौद्ध धर्माचा आणि येशू ख्रिस्त हा ख्रिस्ती धर्माचा, अशी आपण वर्गवारी करून टाकली त्याची. आणि त्या धर्माचे भक्त तयार झाले आणि त्याचा अभिमान बाळगायला लागले. आणि हा आमचा धर्म संस्थापक, हा आमचा धर्म, असं आपण म्हणायला लागलो. तर त्याऐवजी आचार्य रजनीशांची मांडणी अशी होती, की त्यांनी असं म्हटलं होतं, की जसं विज्ञानामध्ये एखाद्या शास्त्रज्ञाचा एक भक्तगण तयार होत नाही, तसं धर्मामध्ये सुद्धा आपण असं समजू नये, की कृष्णाचा धर्म, बुद्धाचा धर्म, येशू ख्रिस्ताचा धर्म हे वेगवेगळे धर्म नसून तो मानवतेला दिलेला एक वाढता संस्कार आहे किंवा विचार आहे. आणि त्या विचारातून आपण सगळ्या मानवांनी जर सगळ्या धर्मातल्या चांगल्या गोष्टी घ्यायचं ठरवलं, तर धर्माला विज्ञानासारखं स्वरूप येऊ शकतं. आपण काय करतो, त्या त्या धर्माचं वेगळेपण दाखवण्यासाठी कर्मकांड तयार करतो. म्हणजे हिंदू धर्म ख्रिस्ती धर्मापासून वेगळा आहे किंवा बौद्ध धर्म वेगळा आहे हे दाखवण्यासाठी त्या त्या धर्माचे लोक वेगवेगळी कर्मकांड तयार करतात. त्यांचे पुरोहित त्याचा उपयोग करतात आणि मग ते कसे वेगळे आहेत एकमेकापासून हे दाखवलं जातं. पण मुळात ज्या धर्म संस्थापकांनी जी तत्व दिलेली असतात, ती तत्व सर्व मानवजातीसाठी दिलेली असतात. म्हणजे कृष्णाने जे सांगितलं, गीता जी सांगितली, ती फक्त हिंदू लोकांसाठी किंवा ब्राह्मण लोकांसाठी किंवा भारतातल्या लोकांसाठी सांगितली असं नाही. किंवा गौतम बुद्धांनी जो विचार दिला, की स्वतः विचार करा, स्वतः तुम्ही दीप आहात, तर हा जो विचार आहे हा सर्व मानवतेसाठी होता. तर हा अशा प्रकारे जर आपण विचार केला, तर तो मला वाटतं वैज्ञानिक दृष्टिकोन होईल. म्हणजे धर्मात सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन आणता येऊ शकतो. जर कर्मकांड बाजूला सारून आपण सर्व धर्मामधील सगळी मानवतेला उपयुक्त अशी तत्व एकत्र केली आणि त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न केला, तर निश्चितपणे तो वैज्ञानिक दृष्टिकोन होईल असं मला वाटतं. थँक्यू. मला वाटतं आज आपण पण सर्वजण एक सेकंड, कर्मकांडा विरहित धर्म असू शकेल का? हा, असायलाच पाहिजे. खरा धर्म हा कर्मकांड विरहितच आहे. आपण जो काही धर्म मानतो ते कर्मकांड का मानतो, तर आपल्याला खरा धर्म मानायचा नसतो म्हणून. येशू ख्रिस्ताने सांगितलं की सर्वांवर प्रेम करा, तर ते प्रेम करणं आपल्याला परवडत नाही, म्हणून आपण येशू ख्रिस्ताची मूर्ती करून त्याची पूजा करतो. श्रीकृष्णाने काय सांगितलं, की पण तुम्ही पुरोहित वर्ग कर्मकांड करायला भाग पाडतो. आणि मला वाटतं त्या संदर्भात म्हणजे विनोबा भावे किंवा कृष्णमूर्ती यांनी असं एक सुंदर वक्तव्य केलं होतं, की जो धर्म कर्मकांडाशिवाय पाळता येऊ शकत नाही, तो मुळात धर्म नाहीच. बरोबर. तर आपण हे सर्वांना लक्षात घेतलं पाहिजे, की जे कर्मकांड जे आहे, तो पुरोहित वर्ग जो आहे किंवा एका विशिष्ट संस्था जी आहे, यांच्या सोयीसाठी तो केलेला आहे. तर मला ॲक्चुअली एक वेगळा मुद्दा मांडायचा होता, की आज आपण विज्ञान दिनाचं औचित्य साधून विज्ञानाचा प्रसार, मराठी साहित्य, कारण आज जोसेफ सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मराठी साहित्याच्या द्वारे सामान्य लोकांपर्यंत कसा करता येईल, या विषयावर जोसेफ सरांनी आणि इतरांनी मतं व्यक्त केलेली आहेत. तर माझा असा प्रश्न होता, की विज्ञान साहित्य याची व्याख्या काय? तर विज्ञान साहित्य म्हणजे फक्त ज्या वैज्ञानिक संज्ञा आहेत किंवा जे विविध शोध आहेत किंवा जे मूलभूत विज्ञान आहे, ते कथेच्या मार्फत किंवा माहितीच्या रूपात ते लिहिलं गेलं म्हणजे विज्ञान साहित्य का? कारण बऱ्याचदा असं होतं, की जे सर्वसामान्य वाचक जे असतात,
जसं अगोदर जोसेफ सरांनी म्हटलं, की सर्वांना मोबाईल वापरण्यास आवडतो. परंतु मोबाईल म्हणजे मोबाईलचा वापर करण्यास आवडतो. पण मोबाईलच्या मागे जे काही मूलभूत विज्ञान आहे, ते थोडंसं माहिती करून घेण्यास आवडत नाही किंवा तेवढी मानसिक तयारी नसते किंवा ती क्लिष्टता असे बरेच गैरसमज सामान्य वाचकामध्ये असतात. तर मला वाटतं हे मूलभूत विज्ञानाशी निगडीत जर पुस्तकं सामान्य वाचकांनी वाचावीत अशीच आपली अपेक्षा असेल, तर त्यांच्यामध्ये मुळात वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी आकर्षण निर्माण झालं पाहिजे. आणि हॅलो. हे आकर्षण निर्माण करण्याचं काम जे आहे, आता उदाहरण द्यायचं तर वेगवेगळ्या प्रवाहातील जी पुस्तकं आहेत. उदाहरणार्थ डॉक्टर दाभोळकर यांनी जरी धर्म आणि अंधश्रद्धा या विषयावर जरी त्यांनी पुस्तकं लिहिलेली असली, तरी त्यांचा मूळ गाभा किंवा त्यांचं मूळ ध्येय हे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार हेच राहिलेला आहे. कारण आपल्या मनामध्ये धर्म आणि विज्ञान याचा इतका मोठा झगडा असतो, आपण त्याला म्हणू, की आपल्याला कळत नाही बऱ्याचदा आणि तो झगडा प्रथम आपल्याला सोडवावा लागेल. आणि तो झगडा सोडवण्यासाठी दाभोळकर असतील किंवा इतर साहित्यिकांची जी अशी पुस्तकं आहेत, ती प्रथम आपण सर्वांनी वाचली पाहिजेत किंवा ती वाचण्यासाठी म्हणजे बंधनकारक असं नाही म्हणता येणार, परंतु त्याविषयी आवश्यक आहे. बरीच चर्चा झाली पाहिजे. दुसरी जो भाग आहे, तो म्हणजे चरित्रपर. बरीच शास्त्रज्ञांची चरित्र जे आहेत, कारण बरेच आपण शोध जे लावले गेलेले आपण त्याचा वापर करून घेतो किंवा शोध कोणी लावला, तर शास्त्रज्ञाचं नाव आपल्याला माहिती असतं. पण त्या शास्त्रज्ञाने कोणत्या परिस्थितीमध्ये तो शोध लावला, त्याचं आयुष्य कसं होतं आणि त्यामधून किती प्रेरणा घेता येऊ शकते, हेही खूपच इंटरेस्टिंग असू शकतं. आणि त्या बाबतीत विना गावणकर या ज्या आहेत, यांनी कितीतरी शास्त्रज्ञांची चरित्र लिहिलेली आहेत आणि ती मराठी फॉर एक्झाम्पल जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे जे कृषी वैज्ञानिक आहेत. मला वाटतं हा कार्व्हर जो आहे तो आज महाराष्ट्रामध्ये घराघरात पोहोचलेला आहे, निव्वळ त्या पुस्तकामुळे. तर कुठेतरी ते थोडंसं ते प्रेरणा तेही कुठेतरी वाचकांना प्रेरणा देऊ शकते. आणि तिसरी बाब अशी आहे, की काही लेखकांनी अशी पुस्तकं लिहिलेली आहेत, की ज्यांना आपण कथा लेखक असं म्हणूच शकत नाही. परंतु त्यांनी मुळात विज्ञानवाद हा जो गुणावर आधारित आहे, जे जोसेफ सरांनी सांगितलं, की निरीक्षण, तर्क आणि निष्कर्ष या त्रिसूत्रीवर आधारित असं ते लिखाण आहे. फॉर एक्झाम्पल दुर्गाबाई भागवत यांचं ऋतुचक्र. त्यांनी ते लिहिले दलित शैलीमध्ये. पण त्यांनी जे निसर्गाचं जे वर्णन केलेलं आहे, त्यांनी हीच 3 सूत्रे त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेली आहेत. आणि अशी पुस्तकं वाचली, जरी ती रूढ अर्थाने विज्ञान साहित्य जरी ते नसलं, तरी अशी पुस्तकं वाचली, की आपसूक वाचकाच्या मनामध्ये ते कुतूहल निर्माण होतं, की वाह! आपणही असं निरीक्षण करायला हवं. तर मला या संदर्भात जोसेफ सरांचं मत जाणून घ्यायचं होतं, की विज्ञान साहित्य तुमच्या मते हे जे 3 प्रकार आहेत त्यांचाही अंतर्भाव असावा का? आणि हॅलो. याचाही प्रचार तेवढाच मोठ्या स्वरूपात व्हावा का? असं तुम्हाला वाटतं का? हॅलो. तुम्ही आता मुद्दाम हॅलो म्हणता सर तो तुम्ही. महत्वाचा आहे. हॅलो. कॅल्टन कॅल्टन सरांना फक्त जरा सर बोलून तुम्ही उत्तर आपण देण्याबद्दल फक्त त्यालाच रिलेटेड माझा प्रश्न आहे म्हणून मी तो पण संपवतो. मला जो डॅनियल दादांनी पहिला प्रश्न विचारला तोच माझ्या मनात सुद्धा होता, की वैज्ञानिक साहित्याचं डेफिनेशन कसं करायचं? आणि दुसरं माझं असं म्हणजे त्याच रिलेटेड असा प्रश्न होता, की वैज्ञानिक जर साहित्याचा जर प्रचार प्रसार करायचा असेल, तर लहान मुलांमध्ये पहिली वैज्ञानिक एक जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. आणि लहान मुलांमध्ये नैसर्गिक जिज्ञासा असते. परंतु त्याला खतपाणी कसं घालता येईल आणि त्यांना त्या वैज्ञानिक साहित्याच्या दृष्टीने कसं आपल्याला त्यांचा कल वाढवता येईल त्याविषयी मला विचारायचं. तर दोघांचे जे मुद्दे होते फार महत्वाचे होते. विज्ञान साहित्य कशाला म्हणायचं ह्या विषयावरती बरंचसं चर्चा चाललेलं आहे. अजूनही डिफाईन असं कोणी काही सांगितलं की विज्ञान साहित्य म्हणजे हे असं पाहिजे, हे तसं पाहिजे. मुख्य म्हणजे विज्ञान साहित्यामध्ये विज्ञान असो or नसो, पण वैज्ञानिक दृष्टिकोन पसरवणारं सूत्र असलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. ते तुम्ही डायरेक्टली सांगा, इनडायरेक्टली सांगा, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे. अदरवाईज काय होतं की आपल्याला आता म्हटलं त्याप्रमाणे मूलभूत साहित्याचं जो प्रसार आहे तो आपल्याकडे फार कमी आहे. कारण तो झाला पाहिजे आणि तो करण्यासाठी मग गोष्टी पाहिजेत. बालविज्ञान गोष्टी किंवा विज्ञान कथा, रंजक कथा वगैरे अशा कथांचं फार आवश्यकता आहे. आणि त्या कथा मुख्य प्रवाहात अजून आलेल्या नाहीयेत. अनेक कारणाने जी मी सांगितलं ती, की विज्ञानाबद्दल भय होतं किंवा आपलं विज्ञान हे ट्रान्सलेटेड भाषांतरित होतं. आपल्याकडलं अगोदरचं विज्ञान किंवा समीक्षक म्हणायचे, "बापरे! ते विज्ञान एवढं कठीण गोष्ट, आम्ही त्या भानगडीत पडणार नाही." अशा प्रकारची त्यांची जी भूमिका होती, त्यामुळे ते मागे पडला. आता मी आशा करतोय, की डॉक्टर जयंत नारळीकर सर अध्यक्ष झालेले आहेत.
त्यांच्या भाषणात नक्कीच ते या गोष्टीविषयी उहापोह करणार आहेत आणि एक फायदा होऊ शकतो तो म्हणजे विज्ञान साहित्य हे मुख्य प्रवाहात येऊन सामान्य माणसापर्यंत पोहोचलं जाईल. आता चरित्र ही फार महत्वाची गोष्ट आहे. चरित्रामध्ये विज्ञान असतं असं नाही आहे. पण एडिसनने दिवा कसा शोधला, त्यासाठी काय काय प्रयास केले, काय काय जिद्द सोडली नाही, हे सगळं जर वाचलं तर मुलांमध्ये आणखी प्रेरणा येते की विज्ञान आम्ही पण करूया, असं काहीतरी शोध लावूया, आम्ही पण असं काहीतरी करूया. आणि हे चारित्र रेखाण हे फार कठीण गोष्ट आहे, पण त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. विनाताई करतात ते त्याला तोडच नाहीये, कारण ते एवढं प्रशस्त कार्य आहे आणि आज तुम्हाला माहिती आहे आपल्या ताई कुठे कुठे पोहोचलेले आहेत. त्याला कारण तेच त्यांनी अगोदर लोकांना ते महत्व कळलं नाही, आता कळायला लागतं. कारण जसं आम्ही पुढे चाललो ना, आपल्याला त्या विज्ञान साहित्याचं महत्व कळत जाते. आज सुद्धा विज्ञान साहित्य लेखक संमेलनाचा अध्यक्ष होतो मराठी भाषेच्या अखिल भारतीय. त्याचं त्यामागचं कारण हेच आहे, आता लोकांना कळायला लागतंय आणि त्यासाठी विज्ञान चरित्र असणे, मूलभूत साहित्य विज्ञानावरती कथाकथन असणे हे फार महत्वाचं असं वाटतं मला. आणि नार्वेकर सर तुम्हाला बोलली होती, मला म्हणे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्याच्यात विज्ञान फार कमी आहे. पण त्या गोष्टी महत्वाच्या काय, त्यातनं आणखी एक घडतो म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन होते. आता मूलभूत गोष्ट माहीत नसल्यामुळे कशी अंधश्रद्धा पसरते, की पालीमध्ये घडलेली तुम्हाला एक घटना सांगतो, काही 40 वर्षापूर्वीची. एक बाई एका तरुण जोडप्याला खूप वर्षानंतर मूल होतं. अर्थात मग ते एक आई म्हणते मी नवस केला म्हणून झाला, बाप म्हणतो नाही तिथे आपल्या नशिबाचा भाग आहे वगैरे वगैरे ते झालं सगळं. ते मुलगा झाल्यानंतर आपल्या सुनबाईला काही त्रास होऊ नये तर पौष्टिक अन्न मिळावं म्हणून ते चिकनचं सूप वगैरे द्यायची, राईस आणि चिकन सूप वगैरे द्यायची. तिच्या आरोग्याला व्यवस्थित पोषण मिळावं म्हणून. पण झालंय काय, ज्या दिवशी पहिल्या दिवशी चिकन सूप केला आणि राईस वरती ओतला, तर लाल भडक रक्तासारखं तिकडे ते राईस झालं. लाल भडक रक्त. ते तिने पटकन खेचून घेतलं, काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे शेवटी ती जुन्या काळातील लोकं अंधश्रद्धा होते ना, ते काहीतरी प्रॉब्लेम असेल. दुसऱ्या दिवशी तेच घडलं. तिसऱ्या दिवशी तसंच घडत गेलं आणि ती बाई अक्षरशः उपासगृहात गेली. तेव्हा तिचा जो नवरा तो थोडासा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा होता, म्हणजे वारसा असलेला होता. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली आणि त्यांच्या लक्षात आलं की पूर्वी आपल्या वसईमध्ये बर्मा तांदूळ वापरायचे, बर्मा तांदूळ. हा तांदूळ चुन्याच्या निवळीमध्ये मिसळून साठवला जायचा, कीड येऊ नये म्हणून. ओके. जरी तुम्ही वॉश केला तर त्याच्यात काहीतरी चुन्याची निवळी राहतेच. आणि हळद, हळद आणि चुन्याची निवळी ह्याचंच कॉम्बिनेशन झालं की लाल रंग तयार होतो. पूर्वी तसे रंग तयार करायचे. आणि मग कळलं की ही फॅक्ट वस्तुस्थिती ही आहे. आणि झालं काय, ते बरचसं तुम्हाला माहिती आहे ना, की अशी एखादी घटना घडली की त्याचं बरंच तोम माजवलं समाजामध्ये. काय झालं, कसं झालं, कोणाचं शाप असेल, हे ते वगैरे वगैरे. आणि ते सगळं मग मुसळकेरात. कारण काय, त्यांना सायंटिफिक फॅक्ट कळलं म्हणून मग ती बाई मग परत मोठ्या आनंदाने जेवण घेऊ लागली आणि ती व्यवस्थित झाली. तर अशा प्रकारच्या घटना जर घडू नये असं वाटत असेल, तर ह्या गोष्टी आता विज्ञान कथामध्ये यायला पाहिजे, असं मला वाटतं. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक कथा मी याच्यावरती लिहिलेली आहे आणि ती बऱ्याच लोकांनी अप्रिशिएट केली. कारण त्याच्यात केमिकल रसायन हे सूत्र होतं आमचं. आणि झालं काय, यांनी अंधश्रद्धेस टिकवीत केलं. कारण मूलभूत विज्ञानाचा अभाव. तर मूलभूत विज्ञान पसरवणे हे विज्ञान साहित्याचं पहिलं कर्तव्य असं मला वाटतं. दुसरं, चरित्र सुद्धा लिहायला पाहिजे, तर ते प्रेरणा देतात काही चांगलं करायला. एखादी घटना घडते त्यामुळे शोध लागतो, त्यामुळे कितीतरी त्रास होतो. 100% 99% पर्स्पिरेशन, 1% इन्स्पिरेशन असं ते एडिसनचं वाक्य तुम्हाला माहिती असेलच सत्यासंबंधी. तर अशी गोष्ट आहे. या गोष्टी पटकन होणार नाहीये. आता सुरुवात झाली आहे ना, तर त्यात आपण हातभार लावूया. माझ्या गंगेत आपण सुद्धा आता हात धुवायचा प्रयत्न करू आणि विज्ञान प्रसाराला सपोर्ट द्यायचा प्रयत्न करू. जेणेकरून एकूण समाज प्रगतीच्या दिशेने जाऊ शकेल. बाकी धर्म वगैरे तुम्ही म्हणत होतात ना, एक गोष्ट आहे की धर्माने आपल्याला नीतितत्व शिकवली जातात. ही नीतितत्व फार महत्वाची असतात. विज्ञानात सुद्धा लागलेल्या शोधाचा गैरफायदा घेतला जातो. तुम्ही बघतात ना, मोबाईलवरती काय चाललंय ते. तर ते सायबर क्राईम नावाचा आता नवीन ब्रँच पुढावली इथपर्यंत परिस्थिती आलेली आहे. ते माणूस विज्ञान कसं वापरतो भल्यासाठी की स्वतःच्या फायद्यासाठी की समाजाच्या भल्यासाठी, यावर सगळं अवलंबून आहे. म्हणजे ही एक गोष्ट नाहीये की विज्ञान साहित्य म्हणजे एक चीज नाहीये. तिला अनेक कंगोरे जोडलेले आहेत. हे कंगोरे सगळे सांभाळले पाहिजे. आणि तेच काम सुजाण नागरिक आणि विज्ञान साहित्यिक यांचं आहे असं मला
धन्यवाद जोसेफ सर. मी फ्रान्सिस डाबरे बोलतोय. हॅलो. बोला बोला. हा, मी काय म्हणतो, आता अतुल साहेबांनी एक प्रश्न बोलले ते बरं, की धर्म वगैरे हे सगळं झूट आहे हे सगळं. पण अतुल साहेबांना किंवा आता सध्या माझं वय आहे 32, तर मला सुद्धा कळायला 30-40 वर्षे गेली. त्यानंतर मला हळूहळू विज्ञान, आता जोसेफ सरांनी जे सांगितलं ते अतिशय महत्वाचं आहे, की ह्या ज्या गोष्टी आहेत की धर्माची नीतीसूत्र आणि आपलं विज्ञान ह्यांचं जर व्यवस्थितपणे म्हणजे हे धर्म आणि विज्ञान एकत्र केलं तर आपण बऱ्यापैकी चांगलं शिकू शकतो. मी ह्याचा अर्थ असा की लहान मुलांना चर्चला सुद्धा पाठवायला पाहिजे, परंतु पाठवत असताना त्याच्यातलं नेमकं काय घ्यायचं आणि काय नाही हे आई वडिलांना कळलं पाहिजे. तर मला वाटतं विज्ञानाचं आणि त्याचं सांगड बसेल असं मला वाटते. ह्याविषयी जोसेफ सरांनी थोडंसं मत व्यक्त करावं. आता धर्म आणि विज्ञान ह्यांना वेगळं करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. पण धर्मावरती जे कर्मकांड जोडली जातात त्यापासून जर आपण वेगळं राहिलो तर त्यावरती जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार केला की मला याची गरज आहे का, केवळ माझे धर्मगुरू मला सांगतात तुम्ही ते पाळलं पाहिजे का, किंवा माझा धर्म हा केवळ पाळण्यावरती म्हणजे उत्साहावरती जल्लोषावरती अवलंबून आहे का. नाही, मी मानलं पाहिजे. माझ्या मनात जे आहे ना की मी एखादी गोष्ट करतो ही चुकीची आहे, ती देव सांगतो पाप होईल वगैरे वगैरे, ह्या गोष्टी मला स्वतः जाणवलं पाहिजे. माझ्या अंतःकरणात असलेली माझी प्रेरणा आहे, हा माझा देव झाला पाहिजे. आणि ते जर आपण केलं, आपण काय करतो, दगडधोंड्यामध्ये आणि मूर्तीमध्ये देवाचं रूप बघतो. कारण आपल्याला तुम्हीच मला वाटतं म्हटलात फ्रान्सिस की एकदा देवाला मूर्तीमध्ये ठेवलं, दगडामध्ये ठेवलं, की त्याचं शिकवण आहे ती पाळायची आपल्याला गरज लागणार नाही. आपण त्यापासून मोकळे होतो. म्हणजे हा आपला स्वार्थीपणा आहे, स्पष्टपणे आपण स्वतः मान्य करायला. तर अशा प्रकारचा स्वार्थी हेतू आपण बाजूला ठेवून जर आपण धर्माकडे पाहिलं आणि त्याच्यात जर विज्ञानाच्या तर्काने विचार केला तर मला वाटतं विज्ञान धर्म नावाचा एक नवीन धर्म तयार होईल, जो आपण सगळ्यांनी पाळला पाहिजे. तुम्ही पूजा करा, प्रार्थना करा, फार चांगली गोष्ट आहे किंवा वाईट नाहीये. प्रार्थना म्हणजे स्वतःशी केलेला डायलॉग असतो नाही का, तर तो तसं होतो का, हे फार महत्वाचं आहे. ते जर आपल्याला कळलं की मी माझ्याशी जो डायलॉग करतोय त्याच्यात भलं वाईट गुरं काय आहे, मला काही स्टेप घेतल्या पाहिजेत एखाद्या घटनेवरती, एखाद्या वृत्तावरती, तर ते मला ठरवता आलं पाहिजे. आणि हे ठरवणे फार कठीण आहे असं पण नाहीये, तर सोपं आहे असं पण नाहीये. आज 40 वर्ष गेली असं तुम्ही म्हणालात मला समजायला. हळूहळू ही उत्क्रांती जी आहे ती हळूहळू होत असते. मानवजात किती जुनी आहे आणि अजून किती पुढे जाणार आहे. पुढची आपली पिढी मंगळावरती असेल, समुद्राच्या खोल किनाऱ्या तळाशी असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा हळूहळू हे सगळं बदलत जाणार आहे. तो धर्म, विज्ञान हाच त्यांचा धर्म होणार आहे. ते दुसरं ते ज्या वेळेला ते जेव्हा वेगाने जातील ह्याच्यामधनं, अंतरिक्षामधनं, किंवा ते मंगळावर पोहोचतील किंवा तिकडच्या ज्या परिस्थितीमध्ये ते हळूहळू बदल घडून आणतील. कारण शेवटी काय जीवशी जीवनम या हेतूने माणूस काय करतो की सर्व्हायव्हल साठी प्रयत्न करत असतो. तो कुठेही गेला तर ते तिकडे करणार. पहिल्यांदा काही नुकसान होईल, त्रास होईल, पुढे हळूहळू ही आपली वस्ती परग्रहावर असेल किंवा समुद्राच्या तळाशी पण असेल, सांगता येते. हे दोनच सोर्सेस आहेत तिकडे माणूस जाऊ शकतो, राहू शकतो. सध्या तरी अंतरिक्ष जास्त आकर्षक वाटतंय, कारण तिकडे जाणं येणं समुद्राच्या तळाशी राहण्यापेक्षा वाटतं. तर अशा प्रकारे ही जी परिस्थिती बदलणार आहे ना, त्याचं भान आपण ठेवायला पाहिजे. आणि याच्यावरनं विज्ञान साहित्यिकांनी प्रक्षेपण करायला पाहिजे, एक्स्ट्राप्लोटेशन करायला पाहिजे. की समजा उद्या मी समुद्राच्या तळाशी राहणार असेल तर माझी गरज, अन्न वस्त्र निवारा मी कशी भागवणार आहे, तेच मी परग्रहावरती कसं करणार आहे, याचं प्लॅनिंग करणे, त्या दृष्टीने संशोधन करणे मूलभूत. आणि ते लोकांना सांगणे, समजावून सांगणे त्याची गरज आहे. आज मी मंगळावरती जाणार नाहीये, पण माझ्या नंतरची काही पुढे जाण्याची शक्यता आहे. तर माझ्यामध्ये जे रुजलेला तो संस्कार आहे तो हळूहळू माझ्या पुढच्या पिढीला पास ऑन करणार आहे. आणि मग माझा पुढचं कोणतरी असं एक नातू किंवा कोणतरी असं पतवंड वगैरे, तो सहजपणे अंतरिक्षामध्ये बसून मंगळावर जाणं येण्याचं शक्यता आहे. सांगता येत नाही, काही सांगता येत नाही. भविष्यात आता बरेच बदल हा घडतच असतो. आपण म्हणतो चेंज इज कॉन्स्टंट, पण आता तर चेंज इज व्हेरी मच कॉन्स्टंट झालाय. म्हणजे आज झालेला बदल उद्याचे बदल होतो, त्याच्यात बदल होतोय, अशी परिस्थिती आलेली आहे. आणि हे सगळं विज्ञानामुळे तुम्हाला शक्य झालं आहे. आणि ते विज्ञानामुळे शक्य झालं असेल तर विज्ञानाची तत्व आहेत
ही तुम्हाला अंगीकारलीच पाहिजेत असं मला वाटतं. अशी वसाहत तुम्ही म्हटलं, आय थिंक जुल्स वार्न यांनी बऱ्याचशा कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. 20,000 लीग्स अंडर द सी पहिली कादंबरी आणि चंद्रावर पण त्यांनी बऱ्याच आधी लिहिलेल्या आहेत त्याच्यावर. आणि त्यांची कल्पना तर जोसेफ सर, मला एक प्रश्न विचारायचा होता, की लहान मुलांसाठी अशा चांगल्या विज्ञान कथा असलेली काही पुस्तकाचं नावं तुम्ही सुचवाल का? विशेष करून इंग्रजीमध्ये, कारण आजकालची बरीच मुलं इंग्रजी माध्यमात जातात. तर नाही, अशी कोणती आहेत. चांगली पुस्तकं आहेत का? पुस्तकं आहेत आणि मी तुम्हाला नंतर माझ्या रेफरन्स आहेत ते काढून देईन. खरं म्हणजे मुलांसाठी विज्ञान गोष्टी लिहिणे हे आपल्याकडे साहित्याला मान्यच नव्हतं. आणि थोडस गर्वाने म्हणेल मी, पण मी पहिल्यांदा महाराष्ट्र टाइम्स लोकसत्ता आणि सकाळमध्ये विज्ञान गोष्टी लिहिल्या. म्हणजे त्याच्यामध्ये विज्ञान होतं थोडंसं आणि गोष्ट जास्त होती. आणि मुलं आणि ह्या गोष्टीचं डॉक्टर जयंत नारळीकर, निरंजन काटे आणि पत्र लिहून मला हे केलं, काय कौतुक केलं माझं, की तुला ही कला जमते, ही फार महत्वाची आहे. आणि मग आणि आणखीच सुंदर सुंदर गोष्टी लिहिणारे लोक पण आहेत. डॉक्टर बाळा फुंके आहेत माझे एक ज्येष्ठ मित्र. ते सुद्धा असं सुंदर लिहितात. ते एखादं फुलपाखरूसारखा विषय घेतात आणि ते एवढं फुलवतात की आपल्याला सुद्धा पुढे काय झालं, पुढे काय झालं, आणि गोष्ट संपली की वाटते की अरे हे संपायला नको होतं, अजून पुढचं मला कळलं पाहिजे होतं. अशी लोक आहेत. माझ्याकडे ती लिस्ट आहे, कारण माझ्या याच्या संदर्भामध्ये मी अल्मेडा सरांकडे पाठवून देईन. हो, मराठी आणि इंग्रजी दोन्ही पाठवा. तुमच्या पुस्तकांची यादी पाठवा. चालेल चालेल. इंग्रजीत जास्त आहे. इंग्रजीत तेवढी सुंदर पुस्तकं आहेत मुलांसाठी, विज्ञानाची. आणि ही पुस्तकं अनेक प्रकारची आहेत. गोष्टी वृत्त असं नाहीये, तर चित्रमय गोष्टी पण आहेत. चित्रमय वृत्तांत आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे एखादा प्राणी आहे, तो कसा राहतो, कसा वागतो, त्याच्या भावना काय असतात आणि त्याचं कळप कसं राहतो वगैरे, अशी चित्रमय गोष्टी त्या पण फार महत्वाच्या आहेत. कारण माणसं शेवटी काय म्हणजे सर्व्हायव्हल, आपल्याला जिवंत राहायचं ही भावना सगळ्या प्राण्यामध्ये असते आणि ती त्यांच्याकडे आपण शिकतो. मग ही आहे ना हनीबी, मधमाशी, तिच्या डोक्यामध्ये असं एक जनुक असं आहे की तो अत्यंत बुद्धिमान अशा बुद्धिमत्तेचा आविष्कार करणार आहे. आता सायंटिस्ट काय करतायत, तो जनुक काढून प्राण्यामध्ये इम्प्लांट करतायत, रोपण करतायत. आणि प्राणी हुशार होत असतील तर हळूहळू त्याचा वापर मुलांसाठी करणार आहे. म्हणजे उद्या हुशार मुलं आणि ढ मुलं असा प्रकार नाहीच होईल. अशा प्रकारचं जर प्लांट रोपण शक्य झालं तर. आणि अशक्य असं काय आहे, विज्ञान तर नेहमी म्हणतं, अर्थात फेल्युअर येतात, म्हणजे अपयश येतात, शेवटी यश गाठलं तर हे विज्ञानाचं फार मोठं असं तत्व आहे असं मी समजतो. या बाबतीत एक आईन्स्टाईनचं खूप सुंदर वाक्य आहे. ते असं आहे की जसं तुमचा ज्ञानाचा वर्तुळ वाढत जातं, तसंच तुमचा अज्ञानाचा परीघ सुद्धा वाढत. त्यामुळे विज्ञानाचं एकंदर स्वरूप असं आहे की आपण जसे जसे नवीन प्रश्नांना उत्तर मिळत जातात आपल्याला, त्यापेक्षा जास्त प्रश्न निर्माण होतात. एक्झॅक्टली. आणि तेच आय थिंक विज्ञानाला ड्राईव्ह. आता इकडे तो प्रश्न येतो की धर्माचा. धर्मात कसं असतं, मला श्रद्धा ठेवायला सांगतात. तिकडे यश आलं तर देवाला श्रेय दिलं जातं, अपयश आलं तर देव परीक्षा बघतो, अजून परीक्षा बघतो. कोरोनात तेच चाललंय ना, अजूनही देव परीक्षा बघतोय आपली. अर्थात हे सगळं इंडिव्हिज्युअल मतं आहेत, प्रत्येकांच्या श्रद्धेचं हे आहे. श्रद्धा असावी फार महत्वाची आहे, कारण एकाकीपणामध्ये श्रद्धा माणसाला खूप दिलासा देते. कारण टेन्शन येऊन, स्ट्रेस येऊन देत नाही. हा स्ट्रेस सगळ्यात डेंजरस गोष्ट आहे. हे तुम्हाला सगळ्यांना सांगायची गरज नाही. आज आपली तरुण मुलं त्या स्ट्रेसमुळे नको ती पावलं उचलतात आणि आपला जीव अडफडतो. पण हा स्ट्रेस येऊ नये म्हणून विज्ञान महत्वाचं आहे. कारण विज्ञान तुम्हाला सांगते की तुम्ही डायलॉग करा, तुम्ही एकमेकांशी बोला, तुम्ही तुमच्या आई वडिलांशी, शिक्षकांशी, मित्राशी. तुम्हाला कमीत कमी 5 मित्र असं पाहिजे असं विज्ञान सांगतात. आता गंमत काय असते का, मी एकदा बोला, एका आदिवासी शाळेमध्ये लेक्चर द्यायला गेलो होतो. व्याख्यान द्यायला मला आता अभ्यास कसा करायचा वगैरे, मला ती थोडीशी आवड आहे मुलांची सुद्धा. तर हा मी प्रश्न सांगितला, तुम्हाला 5 मित्र असले पाहिजेत. कारण हे मला सेंट फ्रान्सिस टेक्निकल हायस्कूलच्या फॉरेन टीचर याच्यामध्ये सभेमध्ये ते एका सायकोलॉजिस्ट सांगितलं. 5 मित्र म्हणजे मुलगा मुलगी ते तुमची चॉईस, ते प्रश्न नाहीये. तर एका मुलीने हात वरती करून विचारतात की सर, हे 5 मित्र निवडायची कशी, त्याला काही कसोटी आहे का? बघू मी त्या मुलीला सांगितलं, आपल्याला बऱ्याच वेळेला काय करायला होतं, निरीक्षण करावं लागतं. माझा मित्र आहे, माझ्यासाठी
मी त्याच्यासाठी काय करते, तो माझ्यासाठी काय करतो, त्याचा स्वभाव काय, एखादी घटना घडली तर घटना घडली त्याची प्रतिक्रिया काय आहे, त्याचं थोडंसं आपण निरीक्षण केलं ना, तर आपल्याला तर्क काढता येतो की हा मुलगा माझ्या मैत्रीच्या लायकीचा आहे की नाही. आणि त्यानंतर मी निर्णय घेतो की मला त्याला मित्र बनवायचं की नाही. आता मग एखादं मी एक प्रसंग सांगितला त्या पोरीला, की एक तरुण जोडपं होतं, त्यांचं लग्न होतं आणि लग्नाचं प्लॅनिंग करण्यासाठी ते समुद्रकिनाऱ्यावर जाऊन बसले होते. वाळूमध्ये रेखाटनं करत त्यांचं आपसात पिकनिक चाललं होतं. हे आणायचं, ते आणायचं, ते करायचं. तिकडनं एक भिकारी आला आणि त्याने मायबाप सरकार वगैरे म्हणजे नेहमीसारखा विनंती केली. तो मुलगा अचानक ना काय झालं कोणास ठाऊक त्याच्यावरती खेकसला, "ए गधड्या, ए भिकारड्या चालता हो." ती मुलगी विचारात पडली, की ह्याला त्या भिकाऱ्याला सांगता आलं असतं, "माफ करा." आपण म्हणतो की नाही गाडीमध्ये वगैरे आल्यानंतर, की "माफ करा, पुढे जा." असं शांतपणे सांगता आलं असतं. आणि चक्क त्याला भिकारडं म्हटलं, शिवी दिली आणि त्याला चालतो म्हटलं. म्हणजे ह्याचं नेचर हे आहे. ती काहीच बोलली नाही. घरी गेली, तिने एक एस-एम-एस टाकला. आय एम सॉरी, आय कॅनॉट मेरी. तर अशा प्रकारे लोकं ओळखता येतात अशा प्रसंगांतून. आणि हे प्रसंग फार महत्त्वाचे असतात. ते वैज्ञानिक प्रसंग असतात. तुम्हाला तुमची नेमकी स्वभाव वैशिष्ट्य व्हर्च्यू जो आहे, गुण किंवा दोष ते सांगू शकतो. तर अशा प्रकारे आपण मैत्री जुळवायची असते. तर माणसं महत्त्वाची असतात. नातं महत्त्वाचं असतं. आज जे नाते विस्कटत चाललंय कोरोनामुळे, ते आपण कुठेतरी घट्ट पकडून ठेवलं पाहिजे. मित्र-मैत्रिणींची ओळख नाही, नातेवाईकाची भेट नाही, काही नाही. पण तसं करू नका. तुम्ही फोनमधून, WhatsAppमधून किंवा अशा समाज माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहा. कारण त्यामुळे मन हलकं होतं, स्ट्रेस कमी होतो. स्ट्रेस कमी झाला कारण डायलॉगमुळे स्ट्रेस कमी होते हे सायन्स आहे. एक मला कोणीही मानसशास्त्रज्ञ सांगितलं, मी त्या विचारलं तर. तर हा डायलॉग करता आला पाहिजे. तो जर आपण टाळला तर मग मला वाटतं आपण आपलं चुकीचं हे आहे. म्हणून कधी-कधी काय असतं माहिती का, देवाशी बोलणं मग त्यासाठी देवळातच गेलं पाहिजे असं नाहीये. घरातल्या कोपऱ्यातच बसून आपण देवाशी बोलू शकतो. आणि पण ते सगळ्यांना शक्य होत नाही. त्यासाठी कुठं हाय लेव्हल लागतं वैचारिक. मला मला अजून शक्य होत नाही. मी मला फ्रँकली सांगतो. तर ते ना माणसाशी बोला. माणसं पण देवाच असतात हो. तर ते त्याच्यामध्ये देवाचं खरं स्वरूप माणसामध्ये असतं. मूर्तीमध्ये, दगडामध्ये ते सगळं आपण तयार केले माणसाने. केवळ एक सोय म्हणून. तर तसं होता कामा नये. इकडे कुठेतरी मग धर्म आणि विज्ञान ह्यातला जो पडदा आहे, यातील ते कुंपण आहे, ते हळू विरघळत जाईल, नष्ट होईल आणि दोन्ही एकत्र होतील. माणसाच्या सौख्याला खूप असं हातभार लागेल, असं मला वाटतं. बरेचसे मंडळींनी अजून त्यांचं मनोगत व्यक्त केलं नाहीये. मॅक्सवेल, तुला काही बोलायचंय का? श्याम काका? हां सर, नमस्कार. यश. अं, मला असं म्हणायचंय की आपण म्हणालात की आपण लहान मुलांवर संस्कार केले, वैज्ञानिक संस्कार वगैरे केले, तर त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होते वगैरे. मी पूर्ण सहमत आहे. पण त्याचबरोबर आपण त्याच दृष्टीने, वैज्ञानिक दृष्टीने एक विचार केला, तर मी कुठेतरी वाचलंय की आपल्या मेंदूत अशी काही केंद्र असतात. उदाहरणार्थ टेम्पोरल रिजन जो आहे, कानशिलाचा भाग, त्याच्या आत असं एक केंद्र आहे, ते ज्याचं स्ट्रॉंग आहे, तर त्याचा अध्यात्माकडे वगैरे ओढा असतो, असं काही आहे. तर अशा प्रकारची जी मुलं आहेत, मग तुम्ही त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर काही संस्कार केले वगैरे, तरी तो तसाच डेव्हलप होईल, त्याचं म्हणजे असं काही सांगता येईल असं मला शंका आहे. दुसरी गोष्ट, आणि तसं असतं तर मग वैज्ञानिक आहेत त्यांची मुलं किंवा त्यांच्या पुढच्या पिढ्या या सगळ्या त्याच दृष्टिकोनाच्या आपल्याला दिसून आल्या असत्या, किंवा खेळाडूंची मुलं खेळाडूच तशी, तर असं होत नाहीये. तर म्हणजे संस्काराव्यतिरिक्त असं काही आहे जे तुमच्या शरीरात किंवा मेंदूत किंवा असं काही जीन्समध्ये आहे की जे तुमच्या जडणघडणीला किंवा संस्काराला कारणीभूत आहे, किंवा तुम्ही कसे डेव्हलप होतात त्याला कारणीभूत आहे. तर हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे धर्म आणि विज्ञानाविषयी मला म्हणायचं वाटतं. दरवेळी विज्ञानाची चर्चा आली की धर्माची चर्चा येते. का? म्हणजे दुसरं पण आहे ना, राजकारण आहे, अर्थकारण आहे, हे आहे. मग फक्त धर्म आणि विज्ञान का? धर्म आणि राजकारण का नाही? धर्म आणि इतर समाजकारण का नाही? तर कदाचित असेल की धर्माचा अंधश्रद्धा पसरवण्यावर मोठा वाटा असल्यामुळे आणि हे विज्ञानाच्या इंटरेस्टच्या विरुद्ध असल्यामुळे कदाचित धर्माचं हे उभं केलं जातंय.
पण त्याचबरोबर आपण सगळ्यांनी एक गोष्ट तर मान्य केली पाहिजे की निसर्ग हा विविधतेने नटलेला आहे. आपल्या पृथ्वीवर अंटार्क्टिक आहे, तिथे पॅसिफिक आहे, आपण भूमध्य सागरी हवामान बघतो, आपलं उष्णकटिबंधीय बघतो, विविध प्रकारची वन आहेत, तसे माणसांचे प्रकार आहेत, हे आहेत. त्यामुळे तसे तुम्हाला गांधीजी आहेत, तिथे नथुराम गोडसे आहेत, असे म्हणजे मी म्हणतो की प्रत्येक गोष्टीत विविधता आहे. त्यामुळे धर्म विज्ञान आहे, धर्म आहे, तुम्ही त्याच्या प्रत्येक गोष्टीच्या चांगल्या चांगल्या बाजू घ्या, म्हणजे तुम्ही सहअस्तित्व मान्य करा. विज्ञानच मी पसरवणार, धर्म नाहीसा करणार, हे डोक्यातनं काढून टाका. हे असं होणार नाही. किंवा मी हे म्हणजे तुम्ही त्याचं अस्तित्व मान्य करा, तुम्हाला खटकायला नको. धर्म आहे आहे, हा त्याच्यात जर अयोग्य होत आहेत तुम्ही ते काढून टाका, अयोग्य गोष्टी होत आहेत त्या काढून टाका, आणि त्या काढण्यासाठी तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन हवा आहे तर तो घ्या तुम्ही. तर असं मला ते 2 मुद्दे आहेत. आणि ते मी मेंदूतल्या केंद्राबद्दल वगैरे बोललो होतो, तर त्याविषयी आपण अधिक काही सांगू शकलात तर बरं होईल. धन्यवाद. तर पहिलं इतर क्षेत्राशी मी जास्त बोलू शकत नाही, पण धर्म आणि विज्ञान, विज्ञान आलं की धर्म येतो, धर्म आलं की विज्ञान येतो, असं मी जे म्हणालात ना, त्याचं माझं ओपिनियन असं आहे की धर्मामुळे जे काही कर्मकांड वगैरे मानवी जीवनात आलेले आहेत, त्याच्यावरती ज्या अंधश्रद्धा आलेल्या आहेत, त्याच्यावरती आघात करण्यासाठी विज्ञानिक दृष्टिकोन असलेली मंडळी कार्यरत असतात. तर त्यामुळे तिकडे तो धर्म आणि येत असेल. पण आता आपण जर उच्च स्तरावरती जाऊया. ते हळूहळू अंधश्रद्धा कमी होत चालल्या आहेत विज्ञानाच्या प्रसारामुळे, आणि लोक वैज्ञानिक दृष्टी विचार करायला लागलेत. आता असं स्टेप आली की धर्म आणि विज्ञान यांनी एकत्र कसं आणते, आणि यासाठी काही काही समाजशास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत. तो एक मुद्दा झाला. दुसरं, तुम्ही ब्रेन विषयी विचारता की विज्ञान संस्कार असलेला ब्रेन मधला एखादा भाग आहे का? माझ्या अभ्यासानुसार अजून तरी तसं काही आढळलेलं नाहीये. परंतु तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. अलीकडेच 3 वर्षापूर्वी एक शोध लागला. तो म्हणजे सर्वेक्षणातनं काढलेला आहे की काही लोकांच्या शरीरामध्ये एक असा जनुक असतो की त्यांना मूलतः म्हणजे लहानपणापासून त्यांना निसर्गाची याम आवड असते, पर्यावरणासाठी झटत असतात. तर ही जी पर्यावरण मंडळी आहे त्यांचा जेव्हा अभ्यास करण्यात आला तेव्हा त्याच्यामध्ये एक जेनुक त्यांच्या पेशीतला सामायिक आढळला, असं हजारो आणि लाखो जनुकापैकी. तर तसं आता काही होऊ शकतं की नाही मला माहिती नाही, पण मानवी शरीरामध्ये सुद्धा तुम्हाला जर निसर्गाची मूलतः आवडत असेल तर तो जनुक तुमच्यामध्ये असतो हे तुम्ही समजायला हरकत नाही. अर्थात त्याचा अभ्यास अजूनही चालू आहे, पण ते ऑलमोस्ट सिद्धसारखं आहे. पण ब्रेन मध्ये असं कुठले सेंटर, एखादं केंद्र आहे का की जे तुम्हाला विज्ञानाकडे ओढून नेतं? तसं अजून माझ्या तरी वाचनात आहे. ते शेवटी काय असतं, हे नॉलेज आहे, विज्ञान हे नॉलेज आहे, आणि नॉलेजचं आणि मेंदूचं एखाद्या केंद्राशी संपर्क नाही. मेंदूची जी भाग आहे ती विविध कार्यासाठी असतात. स्मरणशक्तीसारखी जी कार्य असतात ते सांभाळत असतात, किंवा काही हार्मोन निर्मिती करायची असते, स्ट्रेसची, आनंदाची, ते मेंदूमध्ये ते स्थळ असतात. परंतु असं काही मला तरी माहिती नाहीये. मला जर कळलं तर मी तुम्हाला अवश्य कळेन. थँक्यू सर. आज आपली चर्चा खूप छान रंगलेली आहे. अजून कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. विश्वनाथ पाटील सर, तुम्हाला काय बोलायचं आहे? तुमचा माईक म्यूट आहे. पाटील सर, माईक म्यूट आहे. पाटील सर, पाटील सर तुमचा माईक म्यूट आहे. तुम्हाला तिथून ऑन करता येईल का बघा? मी बघतो. हा, आता येईल आवाज. हा, आता येतो. हा, आईन्स्टाईनने सांगितलं होतं की विज्ञानाशिवाय धर्म हा लंगडा आहे आणि धर्माशिवाय विज्ञान हे आंधळ आहे. ह्याच्यामध्ये सगळं आलं. आला का आवाज? होय होय. हा, मग त्यामध्ये सगळं आलं. आता ही वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे ना, आपल्या घरामधूनच आपण चालू करायला पाहिजे. आता माझा नातवाला माझी मिसेस म्हणजे त्याची आजी ज्या वेळेला जेवण भरते तो खात नाही तेव्हा तिला दम भरत होती, तिकडे भोबाळव भोबाळव बोलतो. आता हा पोरगा माझा दुसऱ्या दिवशी जेव्हा अंधारात येतो मला म्हणतो मी तिकडे जाणार नाही. बरं, का जाणार नाही? तिकडे भोबा आलाय बोलतो. आता हा भोबा कुठला उभा केला आपण? हे आपणच आपल्या घरातून उभा करतो. मी कामावरनं ज्या वेळेला यायचो रात्री मला सांगायचे सगळे, आमची ती पेंडूल म्हणून वाडी आहे, तिकडे येऊ नको बोलतो.
रात्री 12 वाजता तिकडनं ना बोलतो भूत आहे ना ते वरून अशी पाण्यामध्ये उडी मारते, तिकडे तळ आहे. मी म्हटलं ठीक आहे. एक दिवस मी मुद्दाम गेलो तिकडे 12 वाजता. अरे तिकडे ते काय होतं रात्री 12 वाजता ना ते ताडफळ पडते. त्याच्या बाजूला ताडाची झाडं आहेत. ताडफळ पडते जोरात धमकन. आता मी लोकांना सांगितलं, "अरे तिकडे ताडफळ पडतात." म्हटलं. "भूत-बीत काय नाही तिकडे." म्हटलं. की आपण स्वतःनी पण एक हिंमत करायला पाहिजे. आपल्याला थोडीशी मॅच्युरिटी आल्यानंतर आपण स्वतः एक हिंमत करायला पाहिजे, की बाबा हे खरं आहे का? व्हेरिफिकेशन थोडक्यात म्हणजे. आता हे कर्मकांड वगैरे जे आहे ते वैज्ञानिक दृष्टिकोन याचा अर्थ व्हेरिफिकेशन. व्हेरिफाय करायला पाहिजे आपण. हे खरोखर आहे का असं? हे आपण करायला पाहिजे. आणि जर आपल्याला त्याचं हे आढळत नसेल तर आपण स्पष्ट सांगायला पाहिजे, की हे खोटा दंड आहे. हे आपण सांगायला पाहिजे. आपल्याला त्यासाठी हिंमत पाहिजे. आपण हिमतीने उभं राहायला पाहिजे त्यासाठी. आपण प्रश्न विचारायला पाहिजे. रिझनिंग इज इम्पॉर्टंट. धर्माच्या याच्यामध्ये काही रिझनिंग नाहीये. आपण काय म्हणतो, आपल्याला आता सांगितलं, की आता कितीतरी महापुरुष सांगतात ना, की किंवा कीर्तनकार सांगतात ना, तो मी यंत्र आणि तो यंत्री. अरे पण व्हील पॉवर आपल्याला दिली की नाही देवानी? मला जर त्या व्हील पॉवर जर दिली नसती समजा, तर आज कोणी कोणावरती जाऊन अत्याचार केला असता. फ्रीडम ऑफ व्हील आपल्याला दिली आहे ना देवानी. त्याचा आपण उपयोग करू शकतो नाही. तो जर आपण केला तर आपल्याला प्रत्येकाला समजलं, की अमुक गोष्ट करणं ना हे पाप आहे. अमुक गोष्ट करणं पाप आहे. ही व्हील पॉवर आपल्याला देवाने दिलेली आहे. ही जर दिली नसती समजा आपण, तर आपण आज ही सृष्टी जी आहे ना, या सृष्टीमध्ये समतोल राहिला नसता खरं म्हणजे. अत्याचार घडत गेलेले असते. त्यांनी जी बनवली गोष्ट खरी आहे. त्यांनी यंत्र आणि यंत्री हे बरोबर आहे सगळं आपलं म्हणणं. परंतु त्याच्यामध्ये व्हील पॉवर दिली आहे ना, हा सुद्धा विचार आपण त्यावेळेस विचारायला पाहिजे आपण. आपले जे कोणी सांगतात त्यांना आपण हे रिझनिंग करायला पाहिजे. मग व्हील पॉवरचा काय प्रश्न? व्हील पॉवरचं काय हे मग? अशा प्रकारे व्हेरिफिकेशन आपण हे करायला पाहिजे. आणि ते जर केलं समजा आपला तर आपला वैज्ञानिक दृष्टिकोन स्ट्रॉंग होईल. आणि माणसाने आता मी तेच सांगतोय, की आपण काय म्हणतो, की आपण सगळं एकत्र जमतो सगळं हे करतो. परंतु आत्मीयता जी आहे ना, ती आपली कधी जमेल? कधी मिळेल? आता जोसेफने सांगितलं, की बाबा तुम्ही 5 मित्रांना हे करा. आता सुदैवाने जोसेफ हा माझा लहानपणापासून मित्र आहे. म्हणजे आम्ही 8वी ते 11वी एकत्र शिकलो आम्ही. आणि आता आमचा परवा दिवशीच आमचा 1971चा आमचा सगळा विद्यार्थ्यांचा मेळावा भरला होता. तेव्हा त्याला मी मुद्दाम बोलवलं होतं तिकडे त्यावेळेला. म्हणजे आम्ही सगळे एकत्र जमलो होतो त्यावेळेला. आम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. मी तर सतत त्याच्याशी कॉन्टॅक्टमध्ये असतोच म्हणा. आपण असं कॉन्टॅक्टमध्ये राहायला पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि माझं तर असं एक मत आहे, की आपण सगळे आता आपण जे एकत्र जमलेलो आहोत, आपण एक ठरवूया ना, वर्षात आपणच सुरुवात करूया ना, की वर्षातनं एक दिवस तरी आपण सगळे एकत्र जमूया. कारण हे जे माध्यम आहे ना, हे निर्जीव माध्यम आहे. आपण जर एकत्र जमलो समजा, तर ते आपण सगळे सजीव आहोत ना. आपल्यामध्ये आत्मीयता जमेल. आपल्यामध्ये आत्मीयता जमणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तिथे आपलं आदान-प्रदान हे चांगलं होईल. बस मला एवढंच बोलायचं आहे. बाकी काही नाही. तुम्हाला नमूद करू इच्छितो विश्वनाथ काका, कोरोनाच्या आधी हा जो मुक्त मंच आहे, आम्ही सर्वजण निर्मलला एकत्र भेटायचो. अच्छा. आणि जवळपास 5-6 वर्ष फिजिकली आमची चर्चा व्हायची. ओके. आणि त्या कोरोना झाल्यामुळे टाळेबंदी अच्छा, झाल्यामुळे अच्छा. ते शक्य अच्छा, होत अच्छा. नव्हतं. म्हणून आम्ही तुमच्या अ, माध्यमावर आलेलो आहोत. नाही खरी गोष्ट आहे. कारण ह्या मंचाची स्थापना जी आहे ना, ही कधी झाली मला माहिती नव्हती. केवळ बाळा मास्तरांच्या श्रद्धांजलीसाठी मला मॅक्सवेलनी आमंत्रण दिलं होतं. हो. तेव्हा मी आलो होतो. मला वाटतं हे तेव्हाच चालू झालं की काय असं मला वाटत होतं. नाही, पण मुक्त त्याच्या विचार अगोदरपासून मंच हा गेल्या 6-7 वर्षापासून आम्ही अच्छा, ते अच्छा, अच्छा. दर संडेला चर्चा करत आहोत. ओके, ओके, त्याचाच एक ओके. छोटासा उपक्रम म्हणून शांती संवाद म्हणून आम्ही अच्छा, प्रयत्न अच्छा, करतो. अच्छा, अच्छा. अच्छा, अच्छा, अच्छा. तेच मी तोच विचार केला. म्हटलं हा सिद्धेश कुठे सापडले या लोकांना म्हटलं. आलं का? आणि त्याच्यामध्ये पुन्हा लीडिंग पार्ट करतोय म्हटलं. असो तरी पण आता पुन्हा कधी आपण एकत्र जमू तेव्हा आपली भेट होईलच. आपण नक्कीच, बोलूया. नक्कीच. हां, नक्कीच. नक्कीच. होय. आजची आपली चर्चा खूप छान रंगलेली आहे. हं. अजून कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकतात. अन्यथा आज आपला विषय इकडेच थांबवूया. ठीक आहे? तर ठीक आहे. आज विज्ञान दिनानिमित्ताने आपली जी खूप चर्चा झाली. तुम्ही सर्व आलेत आणि चांगले विचार मांडलेत. खास करून जोसेफ सरांनी वेळ काढून खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि तुम्ही सर्वांनी सहभाग दिल्याबद्दलही तुमचा आभार मानतो. आपल्या आजच्या चर्चेचं मी YouTubeवर अपलोड करेन. तुम्ही शेअर करू शकता बाकीच्यांना. तोपर्यंत आपण पुढच्या संडेला जोसेफ सरांना सगळ्या आपल्या तर्फे धन्यवाद.
आणि पुन्हा धन्यवाद. पुढच्या वेळेला त्यांनी अवश्य यावं, कारण त्यांच्या उपस्थितीने खूप चांगला परिणाम होतो, आपल्या चर्चेचा रंग बदलतो. आणि ह्या आज विज्ञान दिनानिमित्त आपण ही जी चर्चा घडवून आणली, तर आपले रामन परिणाम शोधून काढणारे वैज्ञानिक, ज्यांना पहिलं विज्ञानाचं पारितोषिक मिळालं, नोबेल पारितोषिक, त्यांच्या नावाने आपण हा विज्ञान दिन साजरा करतो. आणि आता आपल्या ह्या चर्चेतून देखील असे काही वैज्ञानिक निर्माण व्हावेत, यासाठी आपण अवश्य प्रयत्न करूया. जोसेफ सरांना त्यांच्या कथालेखनासाठी शुभेच्छा देऊया. आणि पुढच्या वेळेला चर्चेसाठी मॅक्सवेलने मला वाटते नवीन मिलेनियम जनरेशन संबंधी एका वक्त्याला नियुक्त केलेला आहे. त्याची आपण वाट बघूया. पुढच्या रविवारी ही चर्चा होईल. म्हणजे सारिका कुलकर्णी म्हणून आहेत, हा? मिलेनियल जनरेशन. सारिका कुलकर्णी. जनरेशन. सारिका कुलकर्णी का? सारिका कुलकर्णी. ओके. त्या त्यांच्या अभ्यासक आहेत. तर आपण सर्वांनी उपस्थित राहूया पुन्हा, आणि आणखीन आपले कोणी मित्र असतील त्यांनाही सहभागी करूया. थँक्यू व्हेरी मच जोसेफ सर आणि एव्हरीबडी. बरं वाटलं. नमस्कार. चला, थँक्यू. आजची चर्चा इथेच आपण समारोप करूया. ओके.